आपण हा पार्ट सुरू केला होता GST मधला सेक्शन 28, 29, 30 त्यामधला आपण अमेंडमेंटचा पार्ट कंप्लीट केला होता, कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशनचा पार्ट कंप्लीट केला होता आणि रिओव्हर्शनपर्यंत मी आलो होतो. अमेंडमेंटला काही बदल करायचे आहे, दिलेल्या माहिती गव्हर्नमेंटकडे जी माहिती सबमिट केलेली आहे त्यामध्ये काय बदल झाला. आपण बघितलं आहे कोर फील्ड आहे, बिझनेसचं नाव बदललं, ॲड्रेस प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेसचा ॲड्रेस जो आहे तो बदलला. ॲडिशनल काय प्लेस ऑफ बिझनेस यामध्ये असेल त्याचा ॲड्रेस, पार्टनर, करता, मॅनेजिंग डायरेक्टर, ट्रस्टीची नावं काय बदलली, ऑथोराईज पर्सन बदलले. ती माहिती जी आहे ती अमेंडमेंट करायला 15 दिवस लागतात, बरोबर आहे. आणि मग अप्रुव्हल मिळते, व्हेरिफिकेशन होतं, अप्रुव्हल मिळतं. बाकी तुमचं इतर काही इन्फॉर्मेशन आहे ते नॉन कोर फील्ड आहे ते इमिजिएटली अमेंड होतं. म्हणजे पॅन नंबर चेंज झाला, रजिस्ट्रेशन चेंज करायला लागतं, नवीन नंबर घ्यायला लागतो, अगोदर रजिस्ट्रेशन कॅन्सल करायला लागतं. त्याचे कुठले फॉर्म आहेत काय आपण हे बघितलं. अमेंडमेंटमध्ये काही कॉम्प्लिकेशन नव्हतं. कॅन्सलेशनमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. सबसेक्शन 1 आहे त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे कॅन्सलेशन ऑफ GST रजिस्ट्रेशन. हे कॅन्सल बाय टॅक्सपेअर हिमसेल्फ, स्वतः जर करतो टॅक्सपेअर. आता तो प्रोप्रायटर असेल त्याची डेथ झाली तर कॅन्सल बाय लिगल एअर्स इन केस ऑफ डेथ ऑफ टॅक्सेबल पर्सन, किंवा कॅन्सल बाय ऑथोराईज टॅक्स ऑफिसर. जर POनी कॅन्सल केलं तर काय, मग हे 3 प्रकारचे इफेक्ट दिसतात. आता जर कॅन्सल बाय टॅक्सपेअर हिमसेल्फ त्यात परत 2 कॅटेगरी आहेत, एक टर्नओव्हर लिमिट, दुसरं खाली दिले अदर केसेस. अदर केसेसमध्ये काय काय येईल, डिसकंटिन्यू बिझनेस आहे, बिझनेस ट्रान्सफर झाला, अमलगमेंटेड, डिमर्जर, चेंज इन कॉन्स्टिट्यूशन, पार्टनरशिप फॉर्म एक कंपनी झाली, बरोबर आहे. सेक्शन 22 आणि 24चा नॉट ॲप्लिकेबल. याप्रमाणे जर केस झाली त्याप्रमाणे काय होईल, रजिस्ट्रेशन कॅन्सलेशनची प्रोसेस आहे ती करायला लागेल. दुसरं बघितलं आपण सबसेक्शन 2मध्ये प्रॉपर ऑफिसर जो आहे तो कॅन्सल केलं रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन फ्रॉम सच डेट किंवा इन्क्लुडिंग एनी रेट्रोस्पेक्टिव्ह डेट ॲज ही मे डीम फिट. कशासाठी, रजिस्टर्ड पर्सन आहे हा त्या प्रोव्हिजन्स आहेत त्या कॉन्ट्राव्हेंट करतो आहे, रूल्स फॉलो करत नाही, रिटर्न्स भरत नाही प्रॉपरली, रजिस्ट्रेशन तर घेतलं व्हॉलंटरी बेसिसवरती, 6 महिन्यात बिझनेस सुरू केला नाही, सप्रेशन ऑफ फॅक्ट, फ्रॉड, विलफुल मिसस्टेटमेंट, हे सगळं आहे. या केसमध्ये प्रॉपर ऑफिसर कॅन्सल केलं रजिस्ट्रेशन. मग रूल 20 प्रमाणे रूलमध्ये काय येतं की कुठला फॉर्म लागेल, मग फॉर्म आहे, मग तुम्हाला सगळा स्टॉक जो आहे तो द्यावा लागेल, ही माहिती आहे. रूल 21मध्ये दिलं आहे की आणखीन काय अशा केसेस आहेत ज्यामध्ये रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. जो बिझनेस जो प्लेस दाखवला आहे, जे ॲड्रेस दिला आहे तिकडे बिझनेस करत नाही, इन्व्हॉइस इश्यू करतात पण गुड सप्लाय सर्व्हिस सप्लाय करत नाही, सेक्शन 171 फॉलो करत नाही, रूल 10 हे फॉलो केला नाही, ITCचं उल्लंघन करून ITC घेतला गेला. GST 1 आणि GST 3मध्ये फरक आहे सप्लायमध्ये. 86B उल्लंघन आहे, रिस्ट्रिक्शन फॉलो नाही केलं त्याचं. हे रूल 21मध्ये. 21A काय दिलं की कॅन्सलेशन झाल्यानंतर पहिले सस्पेंड होईल, सस्पेंड झाल्यानंतर काय होईल, कुठले रिटर्न्स नाही करता येणार. आणि याची पुढे दिले कंपॅरिझन 2A ते कुठल्या वेळेला टॅक्सवर सप्लाय करणार नाही. जर टॅक्सपेअरने स्वतः जर का कॅन्सल केलेलं आहे कॅन्सलेशन, तो बिझनेस करत नाही, पण जर ऑफिसरने केलं आहे तर मग टॅक्स रजिस्टर्ड पर्सनला काय करायला लागणार आहे, सप्लाय करायचा पण इन्व्हॉइस नाही बनवायचा, रिटर्न नाही करायचे, हे सगळे रिस्ट्रिक्शन येईल. आणि मग कॅन्सलेशनसाठी जर का ते ती केस त्यांनी कन्सिडर केलेली आहे तर त्याच्या अगेन्स्ट मग तो काय करेल, ॲप्लिकेशन फाईल केलं की रिव्होक करा माझं, तुम्ही सस्पेंड केलं, ते कॅन्सलेशनची प्रोसेस चालू केली तर पहिले सस्पेंड होईल.
जर ते रिवोक झालं तर मग त्याला रिवाईज इन्व्हेस्ट बनवायला लागतील आणि रिटर्न्स जे उरलेले आहेत ते सगळे त्याला भरायला लागतील. ओके. मग रूल 22 मध्ये ॲक्च्युअल प्रोसेस आहे. प्रॉपर ऑफिसर हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29. नोटीस इश्यू करेल फॉर्म GST 17. त्याला रिप्लाय करायचा आहे. रिप्लाय कोण करेल? टॅक्सेबल पर्सन. बरोबर आहे. 18मध्ये हे कोणी केलं? कॅन्सलेशन प्रॉपर ऑफिसरने. सबरूल 3मध्ये काय? वेअर अ पर्सन हू हॅज सबमिटेड अन ॲप्लिकेशन फॉर कॅन्सलेशन ऑफ हिज रजिस्ट्रेशन इज नो लॉंगर लायबल टू बी रजिस्टर or his registration is liable to be cancelled, the proper officer shall issue an order. बस मग तो ऑर्डर इश्यू करेल विदिन अ पिरियड ऑफ 30 days. मी व्यवस्थित वेळ देऊन वाचाल तुम्हाला कळेल की 1, 2, 3मध्ये पहिले 2 जे आहे ते प्रॉपर ऑफिसर करतोय. तिसऱ्यामध्ये सांगते सबरूल 3मध्ये ते टॅक्सेबल पर्सन करतोय. आता जर का रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं तर पुढे दिलेलं आहे सगळ्या केस डिटरमाइंड बाय हिम नोटिफाय द टॅक्सेबल पर्सन डायरेक्टिंग हिम टू पे एरियर्स ऑफ टॅक्स. तुम्हाला कॅन्सल घ्यायचं असेल तर एरियर ऑफ टॅक्स भरा, इंटरेस्ट भरा, पेनल्टी जे काय आहे ते भरा. सेक्शन 29(5) मध्ये काय दिलं आहे म्हणून खाली 29(5) मी टाकलं आहे, खाली प्रोविजो पण टाकला आहे. तुम्हाला मी या नोट्स दिल्या आहेत, मला लगेच रेफरन्स मिळाला म्हणून मी खालीच टाकले ते. रूल 22 आहे. पुढे सबसेक्शन 3 आहे 29चा. पुढे 4 आहे. हे तुम्ही वाचाल तुम्हाला कळू शकतं. 5मध्ये सांगितलं आहे, प्रोविजोमध्ये सांगितलं आहे. याचा चार्ट आहे बघा. एक पहिले इफेक्ट ऑफ रजिस्टर कॅन्सलेशन. इट शॅल नॉट अफेक्ट द लायबिलिटी ऑफ द टॅक्सेबल पर्सन. लायबिलिटी भरायला लागेल. कॉम्प्लायन्स जे अगोदरचे ते करायला लागतील, पुढे आहेत ते पण करायला लागतील. कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द CGST ॲक्ट AGST ॲक्ट शॅल बी डीम टू बी कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर AGST CGST सगळ्या ॲक्टमध्ये कॅन्सल होईल. ओके. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन whose registration is cancelled shall pay an amount by way of debit in the electronic credit or cash ledger equivalent to the in case of पे करायला त्याला in case of goods other than capital goods. जे इनपुट आहेत ते ज्याने जे इनपुट्स घेतले, जे गुड्स त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्रोसेस करायला घेतले किंवा जे ट्रेडिंग करायला विकायला घेतले, त्या गुड्सचा ITC किती आहे बघा, किंवा ते गुड्स विकून जो आउटपुट टॅक्स पेवर आहे तो बघा. समजा मी गुड्स घेतले 100 रुपयाला, तर मी बिझनेस बंद करतो आहे, मी 60ला पण विकेन, त्याच्यावर GST कमी येईल ना मला. 60ला विकले तर मी 100 रुपयाचे गुड्स आहेत, 18% GST भरून घेतले, बरोबर आहे. 100 रुपयाचे गुड्स किती मला GST मिळेल? मी भरला 18. आता विकताना मी 50च विकतो, GST किती मिळेल? 9. गव्हर्नमेंट काय म्हणतं, तुमच्याकडे जे इनपुट्स आहेत ना, तुम्ही त्याचा 18 रुपयाचं पेड घेतलं आहे तर तुम्ही भरा. हायर काय आहे, 18 का 9? आणि जे तुम्ही कॅपिटल गुड्स घेतले, तुमच्याकडे जे मशिनरी आहे किंवा इतर गुड्स आहेत त्याच्यावर तुम्ही जो काय ITC घेतलेला आहे कॅपिटल गुड्सवरती, हायर ऑफ तुम्हाला 1-2 ऑप्शन दिले, त्यातला हायर भरा. लायबिलिटी सेट ऑफ करा पाहिजे, लायबिलिटी भरा पाहिजे तुमची. ही लायबिलिटी भरताना तुमच्या क्रेडिट लेअरला काय अमाऊंट असेल ती तुम्ही वापरू शकता. क्रेडिट लेअरची अमाऊंट वापरू शकता. कॅश आहे तर कॅशही वापरू शकता. कॅश नसेल तर कॅश जेव्हा भरायला लागेल. कॅन्सलेशनची प्रोसेस अशा प्रकारे आहे. बाकी तुम्ही वाचाल, मी तुम्हाला मला वाचून दाखवलं आणि खूप वेळा मी वाचत होतो, सांगत होतो तुम्हाला, तुमचं माइंड थोडं स्टकआउट झालं असेल, बरोबर आहे ना. आता काय मी मला सोपं करून सांगितलं की बघा असं आहे, थोडा वेळ द्या, वाचा, समजेल. ओके. 28-29 मी तुम्हाला परत एकदा थोडंसं टच केलं त्याला. आता इथे बघा 30मध्ये बघा, रिओकेशन ऑफ कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन.
आता आपण जे दोन केस बघितल्या, एक रजिस्ट्रेशन कॅन्सल कोण करतो? स्वतः टॅक्सेबल पर्सन. असं कोण करतो? प्रॉपर ऑफिसर. आता जर का मी जर टॅक्सेबल पर्सन आहे, इलेक्शनसाठी ॲप्लिकेशन केलं, तर मला रिओकेशन करण्याचा गरजच नाही ना. तुम्ही म्हणजे जर का सब्जेक्ट बघायला, सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राईब एनी रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय अ प्रॉपर ऑफिसर. प्रॉपर ऑफिसरने कॅन्सल केले ऑन हिज ओन मोशन. ओके. अप्लाय टू सच ऑफिसर, अप्लाय करायचं ऑफिसरकडे फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ द रजिस्ट्रेशन इन द प्रिस्क्राईब मॅनर. म्हणजे रूलमध्ये दिल्याप्रमाणे 30 दिवसामध्ये. जर त्याला वाटत असेल की रजिस्ट्रेशन आपलं कॅन्सल केलेलं आहे, ते आपल्याला रिवोक करायचं आहे, त्यांनी 30 दिवसामध्ये ज्या रूलमध्ये जो फॉर्म दिला आहे त्या फॉर्ममध्ये 30 दिवसामध्ये काय करायला पाहिजे? अप्लाय करायला पाहिजे. 30 दिवसामध्ये जर तो अप्लाय करू शकला नाही, काहीतरी जेन्युइन रिझन असू शकेल, तर प्रोव्हाइडेड दॅट सच पिरियड मे बी ऑन सफिशियंट कॉज बिंग शोन अँड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग टू बी एक्सटेंडेड. तो एक्सटेंड कोण करू शकेल? तो पिरियड 30 दिवसाचा ॲडिशनल कमिशनर ऑर द जॉईंट कमिशनर. ॲज अ केस मे बी फॉर अ पिरियड नॉट एक्सेडिंग 30 दिवस. 30 दिवस जर खरोखर तसं सफिशियंट असं कारण असेल रिजनेबल, तर मग तो रिक्वेस्ट करेल रायटिंगमध्ये आणि मग ॲडिशनल कमिशनर जॉईंट कमिशनर आपल्या अधिकाऱ्यामध्ये तो पिरियड फर्दर 30 डेज एक्सटेंड करू शकतात. त्या उपर बाय द कमिशनर फॉर फर्दर नॉट एक्सटेडिंग 30 डेज बियॉन्ड द पिरियड स्पेसिफाईड इन क्लॉज ए. ए म्हणजे इथे 30 दिवस दिले. नॉर्मली 30 दिवस पिरियड असतो रिवोकेशनचं ॲप्लिकेशन करण्याकरता. त्यानंतर जॉईंट कमिशनर किंवा ॲडिशनल कमिशनर आणखीन 30 दिवस त्याला देऊ शकतात त्यांच्या अधिकाऱ्यामध्ये, जर खरोखर असं कारण असेल तर, किंवा अजूनही त्या उपर कमिशनर त्याला 30 दिवस देऊ शकतात. या पिरियडमध्ये त्यांनी जर का ॲप्लिकेशन कॅन्सलेशन रिवोकेशन करता ॲप्लिकेशन नाही केलं तर परमनंटली त्याचा नंबर कॅन्सल होणार, रजिस्ट्रेशन कॅन्सलेशन कंप्लीट होणार. द प्रॉपर ऑफिसर may in such manner and within such period as may be prescribed by order either revoke cancellation of the registration or reject the application. जो फॉर्म जो रूल दिला आहे 30 दिवसांमध्ये करण्याचा, त्यात त्यांनी जर केलं तर प्रॉपर ऑफिसर काय करेल? ते कन्सिडर करेलही, रिवोक करेलही किंवा रिजेक्ट करेल ते ॲप्लिकेशन आणि त्याचा नंबर मग कॅन्सल होईल. प्रोव्हाइडेड दॅट, पण दिलं इकडे, द ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन शॅल नॉट बी रिजेक्टेड अनलेस द ॲप्लिकंट has been given an opportunity of being heard. त्याचं ऐका काय म्हणतो ते आणि मग रिजेक्ट करा. ओके. द रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट और युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. कॅन्सलेशन कुठे झालं? रिवोकेशन कुठे झालं? द रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन जर AGST ॲक्टमध्ये झालं तर डीम टू बी CGST ॲक्टमध्ये पण झालं असं समजलं जाईल, मानलं जाईल. प्रोविजन कळली. आता प्रिस्क्राईब म्हटलं आहे, रूल काय? रजिस्टर्ड पर्सन विथ रजिस्ट्रेशन इज कॅन्सल बाय द प्रॉपर ऑफिसर ऑन इज ओन मोशन मे सबमिट ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन REG 21 तो सांगेल किंवा रिवोक करा टू सच प्रॉपर ऑफिसर. 30 दिवसामध्ये तो सांगेल. फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ द ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन और विदिन सच टाईम पिरियड ॲज एक्सटेंडेड. 30 दिवस नॉर्मली आहेत, जे एक्सटेन्शन घेतलेलं त्यांनी ॲडिशनल कमिशनरकडनं तर त्या 30 दिवसामध्ये, किंवा आणखीन त्यांनी फर्दर एक्सटेंडेड घेतलेलं आहे एक्सटेन्शन कोणाकडनं? कमिशनरकडनं, तर त्या 30 दिवसामध्ये तो थ्रू कॉमन पोर्टल अप्लाय करेल. स्वतः करेल किंवा मग FC थ्रू करेल. प्रोव्हाइडेड दॅट नो ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन शॅल बी फाइल्ड इफ द रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल फॉर द फेल्युअर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन टू फर्निश रिटर्न्स अनलेस सच रिटर्न्स. बघा काय दिलं आहे? प्रोव्हाइडेड दॅट नो ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन शॅल बी फाइल्ड. नो ॲप्लिकेशन फॉर रिवोकेशन शॅल बी फाइल्ड. फाईल होऊ शकत नाही इफ द रजिस्ट्रेशन हॅज बीन कॅन्सल्ड फॉर द फेल्युअर ऑफ द रजिस्टर्ड पर्सन टू फर्निश रिटर्न.
रिटर्न्स त्यांनी सबमिट नाही केले, रिटर्न्स त्यांनी भरलेले नाही आहेत म्हणून त्याचं कॅन्सल केलं आहे. तर मग त्याला अनलेस सच रिटर्न्स आर फर्निश, रिटर्न्स त्यांनी पहिले भरावे, फिलअप करावे, जी काही त्याची लायबिलिटी आहे, इंटरेस्ट आहे, ॲरियर्स आहे, लेट फीज आहे, त्यांनी भरावी त्या रिटर्न्सची, मगच पुढे त्याचा विचार केला जाईल. रिव्हिजन जर कॅन्सलेशन तर या कारणाने झालं आहे, तर ते कारण जे आहे त्या कारणाची चूक झाली आहे की ते दुरुस्त करावे, पहिले रिटर्न्स भरावे, रिटर्न्समध्ये जो टॅक्स आहे तो भरावा, लेट फी सगळी भरावी, इंटरेस्ट भरावा, आणि मग त्यांनी रिव्हिकेशनसाठी पुढे स्टेप घ्यावा. हे पहिले झालं पाहिजे. तसं आता काय केलं आहे, त्याचं रजिस्ट्रेशन प्रॉपर ऑफिसरनी कॅन्सल केलं आहे, मी सस्पेंड आहे. आता 30 दिवसामध्ये त्याला अप्लाय करायचं आहे रिव्हिकेशनसाठी, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट. आता जर त्यांनी सगळे रिटर्न भरले बरोबर आहे, पण ज्या डेटला त्यांनी ऑर्डर काढली, सस्पेंड झालं, त्या दिवसापासून रिवोक झालं, हा पिरियड आहे, याच्या रिटर्नचा काय, रिटर्न पण आहेत ना त्याचे. आणि एक ज्या दिवशी ऑर्डर काढतो तो त्या दिवसापासून रिटर्न, त्या दिवसापासून सस्पेंड करेल, कॅन्सल करेल, किंवा त्याच्या अगोदरच्या रेट्रोस्पेक्टिव्ह डेटपासून पण कॅन्सल करेल. 2 केस आहेत ना. इथे रिटर्नचं काय, प्रोव्हाइडेड फर्दर दॅट ऑल रिटर्न्स ड्यू फॉर द पिरियड फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन till the date of the order of revocation of cancellation of registration shall be furnished. बरोबर आहे, shall be furnished by the said person within 30 days. त्याने 30 दिवसामध्ये ते रिटर्न भरावे. 30 दिवसात त्यांनी काम करायला, त्याचं कॅन्सल झालं, त्यांनी 30 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, जे रिटर्न बाकी आहेत ते भरायला पाहिजे. पण सपोज त्यांनी कमिशनकडनं एक्सटेन्शन घेतलं, 60 दिवस झाले, 90 दिवस झाले, मग 90 दिवस काय झालं, त्याचं जे काय कॉम्प्लायन्सेस आहेत त्याचे स्टॉप आहेत, रिटर्न्स त्याचे स्टॉप आहेत, 3 महिन्याचे द्या, 2 महिन्याची जे काय वेळ असेल, 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, बरोबर आहेत ना, हे त्यांनी भरले पाहिजे. आणि जर त्यांनी जे ऑर्डर काढली कॅन्सलेशनची, ती जर का रेट्रोस्पेक्टिव्ह पिरियडपासून काढली असेल, रेट्रोस्पेक्टिव्ह पिरियड इफेक्टपासून काढली असेल, the registered person shall furnish all returns relating to period from the effective date of cancellation. ऑर्डर काढली मेला, पण कॅन्सलेशन काढलं फेब्रुवारीपासून, जानेवारीपासून, मग त्या डेटपासून टिल द डेट ऑफ रिव्होकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन 30 दिवसामध्ये त्यांनी फर्निश, शॅल फर्निश ऑल रिटर्न्स रिलेटेड टू पिरियड फ्रॉम, जो पिरियड दिला आहे, रिटर्न्स त्यांनी फिलअप करावे, रिटर्न्स त्यांनी भरावे. क्लिअर आहे ना. वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग दॅट देर आर सफिशियंट ग्राउंड्स फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन, ही शॅल रिवोक द कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन बाय अन ऑर्डर इन फॉर्म GST REG 22. 30 दिवसामध्ये हे तो करेल, रिवोक करेल, from the date of receipt of the application and communicate the same to the applicant. आणि तेव्हा ॲप्लिकंटला कम्युनिकेट केलं जाईल. आणि जर त्याला ते ॲप्लिकेशन त्याने जे केलं आहे ते रिजेक्ट करत असेल तर द प्रॉपर ऑफिसर मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग अंडर सर्कमस्टान्सेस अदर दॅन दोज स्पेसिफाईड इन क्लॉज A by an order from GST RE 05, reject the application for revocation of cancellation of registration and communicate the same to the applicant. बस, मार दिया जाए या छोड़ दिया जाए. कळलं. The proper officer shall, before passing the order referred to in clause B and subrule 2, आता बघितलं ना आपण इकडे कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन, issue a notice in form GST REG 23 requiring the applicant to show cause as to why the application submitted for revocation and under subrule 1 should not be rejected, and the applicant shall furnish a reply within a period of 7 working days.
फ्रॉम द डेट ऑफ द सर्व्हिस ऑफ द नोटीस इन REG 24. तर विचारू शकतो की तुझं क्या कॅन्सल करू नये, मग तो उत्तर देईल त्याला. अपॉन रिसिप्ट ऑफ इन्फॉर्मेशन और क्लॅरिफिकेशन इन फॉर्म GST REG 24, the proper officer shall proceed to dispose of the application in the manner specified in sub-rule 2 within a period of 30 days from the date of the receipt of such information or clarification from the applicant. ज्या काय प्रोसिजर आहेत ह्याच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन, प्रॉपर त्याचं कारण आहे, त्यांनी सांगायला पाहिजे ॲप्लिकंटनी की काय घडलं ज्यामुळे अशा घटना घडत आहेत, तुम्हाला कॅन्सल करायला लागते, कुठे उल्लंघन झालं. कारण बिझनेसमॅन आपला बिझनेस करत असतो आणि त्याचे जे बाकीचे प्रोसिजर्स आहेत ते त्याचे अकाउंटंट, त्याचे CA करत असतात. त्यात काय इन्फॉर्मेशन पुढे मागे झाली, गडबड झाली, मग हे सगळं रिप्लाय कोण करणार, त्या रूटमध्ये तोच करणार, त्याच्या वतीने कोणतरी करेल पण तोच करणार, हेच मानलं जाईल. मग त्या डिपार्टमेंटला पटलं की ठीक आहे बाबा, आणि काही चुका झाल्या ज्यामुळे काय टॅक्स लायबिलिटी त्याची वाढली, इंटरेस्ट वाढला, पेनल्टीज वाढली, ती सगळी द्यावी लागेल आणि मग त्याचा रिव्होकेशन ऑफ टॅक्स सेपरेशन होईल. सगळ्या स्टेप काय करताच आहेत. तुम्ही जे उल्लंघन केलं आहे ते आता तुम्हाला विस्तारा तुम्ही आणि सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर करा. बरोबर, हे सगळं त्याचा तुम्हाला पुढे चार्ट दिलेले आहे. ठीक आहे, आता काय गडबड नाही ना. का होत्या खूप गोष्टी आहेत त्या सांगायच्या आहेत आणि मला त्या संपवायच्या आहेत, त्यामुळे मी काय करतो काय काय वेळेस फास्ट घेतो आणि मग तुम्ही अगोदर तर रीडिंग करत नाही आहात. तुम्ही अगोदर हे झालं आहे तुम्ही काही वाचलं नाही, तुम्हाला जे क्वेश्चन दिले ते तुम्ही काही केलं नाही, तर तुमचं थोडंसं मेंटली एक तुमची लेवल रेज व्हायला पाहिजे. ती होत नाही. मी अपेक्षा करतो की रेंज झालेली आहे, थोडा स्पीड वाढवतो, थोडा स्पीड वाढवला का तुमचं अंडरस्टँडिंग काय होतं, थोडंसं वीक होतं कारण तुम्ही एवढं प्रिपेअर्ड नाही आहात. तुम्ही ते वाचलं, स्टडी केला, ॲनालिसिस केला, तुमच्या माइंडला अशा गोष्टी समजायची सवय होईल. पण तुम्ही नाही वाचलं, नाही अभ्यास केला, तर मग तुम्ही ज्या लेवलला पहिल्या दिवशी होतात त्या लेवलला तुम्ही आज 10वा दिवस आहे त्याच लेवलला असाल, तर मग आपण पुढे कसं जाणार. मग तुमचा जर का सेल्फ स्टडी होईल तुमचा ग्रोथ जास्त वाढेल, सेल्फ स्टडी नाही होणार तर हळूहळू ग्रोथ होईल. रूल 25, फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ बिझनेस प्रिमायसेस इन सर्टन केसेस. रूल असल्याशिवाय प्रॉपर ऑफिसर काही करू शकत नाही, डिपार्टमेंट काही करू शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. काहीतरी प्रोव्हिजन पाहिजे कायद्यामध्ये. वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड दॅट द फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ द प्लेस ऑफ बिझनेस ऑफ अ रजिस्टर्ड पर्सन इज रिक्वायर्ड आफ्टर द ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन, he may get such verification done and the verification report along with the other document including photographs shall be uploaded in form GST REG 30 on the common portal within a period of 15 working days following the date of such verification. रजिस्ट्रेशन दिल्यानंतर खरोखर तिथे बिझनेस करतो की नाही करतो जागेवरती, त्याने जे आपल्याला माहिती दिली आहे त्याप्रमाणे ते बिझनेस आहे की नाही हे जर बघण्याची गरज वाटली प्रॉपर ऑफिसरला तर जाऊन ते व्हेरिफिकेशन करण्याचा रूल 25. मेथड ऑफ ऑथेंटिकेशन. ऑल ॲप्लिकेशन आता बघतो आपण सगळं आपण ऑनलाईन करतो आहे, कुठेही पेपरचं कम्युनिकेशन नाही आहे. ऑल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग रिप्लाय इफ एनी टू द नोटिसेस रिटर्न्स इन्क्लुडिंग द डिटेल्स ऑफ आउटवर्ड अँड इनवर्ड सप्लाईज, appeals or any other document required to be submitted under the provisions of these rules shall be so submitted electronically with a digital signature certificate or through e-signature as specified under the provisions of the Information Technology Act 2000 or verified by any other mode of signature or verification as notified by the board in this behalf, provided that a registered person registered under the provisions of the Companies Act shall furnish the documents or application verified through DSC Digital Signature Certificate. DSC माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे DSC? नाही माहिती. जसं तुम्हाला एखादा तुम्ही ॲप्लिकेशन केलं का यावर तुम्हाला खाली सही करायला लागते ऑथोराईज पर्सनला, तसं त्याला काय आहे डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट माहिती आहे.
मग त्याकरता एक ॲप्लिकेशन द्यायला लागतं. मग त्यानंतर तुम्हाला डिजिटल डॉक्युमेंट काय घेतात आणि मग काय व्हेरिफिकेशन करतात आणि मग तुम्हाला एक पेन ड्राईव्हसारखं एक डिव्हाइस मिळतं. ते डिव्हाइस तुम्ही पी सीला तुमच्या USB अटॅच करता आणि मग ज्यावेळेस तुम्ही तिकडे DSCचा ऑप्शन चूज करता तेव्हा तुमची इन्फॉर्मेशन, तुमची सिग्नेचर त्या डिव्हाइसमध्ये आहे ती तो कॅप्चर करतो आणि मग ते व्हेरीफाय होतं. DSC एक डिव्हाइस आहे जे एक लिगल सिग्नेचर आहे. फिजिकल सिग्नेचर न करता तुम्ही डिजिटली साईन करता. कंपनी असेल तर मात्र तिथे DSCच लागतं रिटर्न फाईल करताना. आता वेगवेगळे पर्सन आहेत, इंडिव्हिज्युअल, HUF, कंपनी, गव्हर्नमेंट, पार्टनरशिप फर्म, बरोबर आहे. Each document, including the return furnished online, shall be signed or verified through electronic verification code. Okay. In the case of individual, कोण करेल by the individual himself or where he is absent from India by some other person duly authorized by him in this behalf, and where an individual mentally incapacitated from attending to his affairs by his guardian or by any other person to act on his behalf. इंडिव्हिज्युअल असेल इंडिव्हिज्युअल करेल, त्याच्यावरती दुसरा कोण व्यक्ती करेल हे सांगितले. सेम HUF असेल तर करता, तो अचानक असेल तर दुसरा व्यक्ती, कोण आयडेंट मेंबर ऑफ सच फॅमिली, ऑथोराइज सिग्नेटरी ऑफ सच करता, कंपनी असल्यास चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर और ऑथोराइज सिग्नेटरी जो कोण असेल तो, गव्हर्नमेंट असेल तर गव्हर्नमेंट एजन्सीज, लोकल ऑथॉरिटी असेल तर ऑफिसर ऑथोराइज इन दिस बिहाफ, फर्म असेल तर पार्टनर नॉट बिंग अ मायनर और ऑथोराइज सिग्नेटरी देअर ऑफ. अदर असोसिएशनमध्ये एनी मेंबर ऑफ असोसिएशन और पर्सन और ऑथोराइज सिग्नेटरी, ट्रस्टसाठी ट्रस्टी किंवा एनी ट्रस्टी और ऑथोराइज सिग्नेटरी देअर ऑफ. इन केस ऑफ एनी अदर पर्सन बाय सम पर्सन competent to act on this behalf or by a person authorized in accordance with the provisions of section 48. म्हणजे GST प्रॅक्टिसने ते अकाउंटला देतो. हे 48 GST प्रॅक्टिशनर्स आहे. All notices, certificates and orders under the provisions of this chapter shall be issued electronically. हा चॅप्टर कुठला आपला रजिस्ट्रेशनचा, सगळे कुठे येईल इलेक्ट्रॉनिकली बाय द प्रॉपर ऑफिसर और एनी अदर ऑफिसर ऑथोराइज टू इश्यू सच नोटिसेस और सर्टिफिकेट्स और ऑर्डर्स थ्रू डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट or through e-signature as specified under the provisions of the Information Technology Act 2000 or verified by any other mode of signature or verification as notified by the board in this year. आता आपण जेवढे काय रूल बघितले त्यात कुठले कुठले फॉर्म होते त्याची लिस्ट आहे. किती फॉर्म असतील, आपण जे डिस्कस केले फॉर्म किती असतील, 10, 15, 20. रजिस्ट्रेशन, अमेंडमेंट, कॅन्सलेशन, रिवोकेशन हे सगळे मिळून 30 फॉर्म आहेत. मी पहिल्यांदा ऐकते आहे आणि मी इकडे पटापट सांगतोय आणि तुम्हाला सगळं कळतंय, पॉसिबल नाही. पण आपल्याकडे एवढा वेळ आहे, तेवढ्या वेळामध्ये आपण काही गोष्टी बघितल्या, तुम्हाला काही गोष्टी बरोबर वाटल्या असतील, तुम्ही रीड कराल, तुम्हाला समजेल, वेळ द्याल, तुम्हाला समजेल. तुम्हाला प्रॉपरली कळणं गरजेचं होतं. रजिस्ट्रेशन घेणं एखाद्या व्यक्तीला का गरजेचं आहे, कशा प्रकारे, सेक्शन 22 किंवा 24 आणि 23मध्ये रजिस्ट्रेशनपासून काय मिळते, मुक्ती. प्रोसिजर होते 25मध्ये, 26 डीम रजिस्ट्रेशन, 27 CTP NRTP, 28 अमेंडमेंट, 29 कॅन्सलेशन, 30 रिवोकेशन. झालं, कळलं. हे एवढे फॉर्म आहेत. रजिस्ट्रेशन घेतलं नाही तर किती पेनल्टी. सेक्शन 122 आहे त्यामध्ये दिलेलं आहे, सेक्शन 22. आता आपण GST वरती काय ॲप किंवा रूल बघतो दिलेले. आणखी तुम्ही क्लिअर टॅक्स वेबसाईट आहे तिकडे काय माहिती बघू शकता. टॅक्स गुरु म्हणून वेबसाईट आहे, तुम्ही तिकडे काय असणार ही माहिती आर्टिकल्स बघू शकता टॅक्सवरचे.
तुम्हाला एक्स्ट्रा रिडिंग करता रेफरन्स करता हे मी लक्षात दिलेली आहे. इथे आपलं रजिस्ट्रेशन संपलं. ओके. आता जे पुढे मला घ्यायचं आहे साधारण मला 1 तास लागणार आहे. अर्धा तास झाला आता आपला 1 तास त्याला लागणार आहे. फार महत्त्वाचं आहे. एक आपल्याकडे CGST ॲक्ट आहे, दुसरं आपल्याकडे IGST ॲक्ट आहे. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा CGST ॲक्ट काढता याच्यामध्ये 174 सेक्शन आहे. आत्ता आपण चॅप्टर कुठला बघितला? सेक्स रजिस्ट्रेशन बघितलं. मला मी रेफरन्स दिला पेनल्टीजचा. बघा ऑफेन्स अँड पेनल्टीज 122 पेनल्टी फॉर सर्टन केसेस. म्हणजे जर का लॉ व्हायलेट केला, प्रोव्हिजन जर का उल्लंघन केलं, त्याचं कायद्याचं उल्लंघन केलं तर पेनल्टीज तिकडे दिलेलं आहे. ऑफेन्स अँड पेनल्टीज. ओके. रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर जे ऑब्लिगेशन्स आहेत ज्याप्रमाणे फॉलो करायचे आहेत काही प्रोव्हिजन्स, त्या रूल्स त्या फॉलो नाही केले, पेनल्टीज काय दिले. किती सेक्शन? 174. खाली 3 शेड्यूल आहेत. त्याच्यामध्ये CGST ॲक्टमध्ये IGST ॲक्ट, CGST ॲक्ट आणि AGST ॲक्ट हे दोन्ही आपण जेव्हा वापरतो तेव्हा तो राज्यामधलाच अप्लाय असतो, इंट्रास्टेट्स अप्लाय असतो. UTमधला एकाच UTमधलाच अप्लाय असतो. तर इथे बघा, तुम्ही बघाल द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स ॲक्ट काय सांगतो बघा. आता इकडे नाव काय, डेफिनेशन आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे. आता ॲडमिनिस्ट्रेशन मी बघाल CGST ॲक्टमध्ये 3, 4, 5, 6 आहेत. 6 आहेत तिकडे. त्यामुळे तिकडे लेवी आणि कलेक्शन हे 9 नंबरला आहेत. इथे 2 पुढे दाखवतो तुम्हाला पाहिजे, फरक दाखवतो काय दोन्हीमधला फरक काय. आहेत 4, 5. इथे बघा 3, 4, 5, 6 आहे. 3, 4. मग इथे 5वं का आलं, लेवी अँड कलेक्शन. इथे 6, 2 एक्स्ट्रा आहेतच, प्लस इथे सप्लाय काय म्हणून सांगितलं आहे. आणि ते टॅक्स लायबिलिटी ऑन कंपोजिट आणि मिक्स सप्लाय काय सांगितलं आहे. इथे लेवी आणि कलेक्शन आहे. लेवी आणि कलेक्शन हे आपल्याला बघायचं आहे. लेवी म्हणजे GSTचा जो टॅक्स कलेक्ट केला जातो, GSTचा टॅक्स द्यावा लागतो. तो कशावर लागतो? GSTचा जो कर आहे तो कशावर लागतो? तो सप्लायवर लागतो. बघा इकडे ऑल इंट्रास्टेट सप्लाईज ऑफ गुड्स, सप्लाईज जे सप्लाय होईल त्याच्यावर लागतो. मग सप्लाय म्हणजे काय, सप्लाय कशाला म्हणावं हे तुम्हाला इकडे दिलं आहे सप्लाय. आणि इंटरस्टेटमध्ये पण तेच दिलं आहे की सप्लायवर IGST लागेल. मग इंट्रास्टेट काय आणि इंटरस्टेट काय हे तुम्हाला खाली दिलं आहे डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लायमध्ये, की इंटरस्टेट, इंट्रास्टेट आणि सप्लायज इन टेरिटोरियल वॉटर्स. क्लिअर आहे इथपर्यंत? आता बघा इंटरस्टेट सप्लायमध्ये मी ओपन केलं, डिटर्मिनेशन ऑफ नेचर ऑफ सप्लाय, इंटरस्टेट सप्लाय.
जात नव्हतं. बघा, सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. सेक्शन 10 आपण सेक्शन 7 बघतोय. सेक्शन 10मध्ये काही अजून गोष्टी आहेत त्यानंतर आपल्याला बघायच्या आहे. आत्ता आपण काय बघतोय, इंटरस्टेट सप्लाय. सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ सप्लाय, लोकेशन ऑफ सप्लाय अँड द प्लेस ऑफ सप्लाय. एक काय बघायचं तुम्हाला, लोकेशन ऑफ सप्लायर, दुसरं प्लेस ऑफ सप्लाय. आर इन, काय म्हटलं, आर इन 2 डिफरंट स्टेट, 2 वेगवेगळ्या स्टेटमध्ये आहे. तो काय, इंटरस्टेट सप्लाय. 2 डिफरंट युनियन टेरिटरीज, एका युनियन टेरिटरीमध्ये लोकेशन ऑफ सप्लायर आहे, दुसऱ्या युनियन टेरिटरीमध्ये प्लेस ऑफ सप्लाय. काय झाला, इंटरस्टेट सप्लाय. एक यूटी आहे, एक स्टेट आहे. लोकेशन ऑफ सप्लाय स्टेटमधनं काय यूटीमधनं आहे, आणि प्लेस ऑफ सप्लाय दुसऱ्या यूटी किंवा स्टेटमध्ये आहे. तेव्हा तो काय होईल, शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स. सबसेक्शन 1 तुम्हाला गुड्सच्या इंटरस्टेट सप्लायबद्दल सांगतो. दुसरं, सप्लाय ऑफ गुड्स, सप्लाय ऑफ गुड्स imported into the territory of India till they cross the custom frontiers of India shall be treated to be a supply of goods in the course of interstate trade or commerce. इम्पोर्ट झालं, त्यांनी जसं क्रॉस करतील ते कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया, त्याची एंट्री होईल भारताच्या हद्दीमध्ये, बरोबर आहे, तर ते मग इम्पोर्ट झाल्याचं मानलं जाईल. हे JNPT समजा बंदर आहे, त्याच्यामध्ये गुड्स येत आहेत, पण ते समुद्रामध्ये, समुद्रामध्ये जी कस्टमची बाउंड्री असते की इथे इथपर्यंत आलं म्हणजे इंडिया, त्या बाउंड्रीत ते आले का इम्पोर्ट झाले. बाकी ज्या प्रोसिजर आहेत त्या जेव्हा ॲक्च्युली ते बंदरामध्ये येईल मटेरियल त्यानंतर होतील. पण इम्पोर्ट कधी झालं, टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटायर्स ऑफ इंडिया. तो इनवर्ड सप्लाय, बरोबर आहे. सप्लाय गुड्स इम्पोर्टेड ते इंटरस्टेट सप्लायमध्ये येते. सप्लाय ऑफ सर्व्हिसेसचं बघाल तुम्ही, वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय, जसं वरती दिलं आहे तेच दिलं आहे. 2 डिफरंट स्टेट, 2 डिफरंट युनियन टेरिटरी, स्टेट और युनियन टेरिटरी शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ सर्व्हिसेस इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट कॉमर्स. ओके. Supply of services imported into the territory of India shall be treated to be a goods of, shall be treated to be a supply of services in the course of interstate trade or supply of services imported into the territory of India shall be treated to be a supply of services in the course of interstate trade or commerce. Supply of goods and services or both. एक बघा, when the supplier is located in India and the place of supply is outside India. सप्लायर कुठे, भारतामध्ये, आणि प्लेस सप्लाय होतं आउटसाईड इंडिया. गुड्स किंवा सर्व्हिसेस काही असो. दुसरं, स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये जर का सप्लाय होतो किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमधनं होतो, तो पण काय होईल, इंटरस्टेट सप्लाय. to or by a special economic zone developer or a special economic zone unit. स्पेशल इकॉनॉमिक डेव्हलपरकडनं किंवा स्पेशल इकॉनॉमिक झोनमधनं टू और बाय त्याच्याकडून किंवा त्याला होईल सप्लाय, तर तो काय होईल, इंटरस्टेट सप्लाय. इन द टॅक्सेबल टेरिटरी नॉट बिंग अँड इंटरस्टेट सप्लाय, तो इंटरस्टेट सप्लाय नाही आहे, आणि जो कुठेही नॉट कवर्ड एल्सवेअर इन दिस सेक्शन, तर तो काय म्हणावा, shall be treated, त्याला ट्रीट करा टू बी सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आर बोथ इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड. ओके. काय यामध्ये गुंतागुंत आहे, कॉम्प्लिकेशन्स वाटतं तुम्हाला, काय कळलेलं आहे असं वाटतं.
इंटरस्टेट गुड्स आणि सर्व्हिसेस सप्लाय कधी आहे? लोकेशन ऑफ सप्लायर कुठे आहे बघा, प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे बघा. दोन वेगळ्या स्टेटमध्ये, युनियन टेरिटरीमध्ये, किंवा एक युनियन टेरिटरी दुसरं स्टेट आहे, तो सप्लाय कुठला आहे? इंटरस्टेट. सेजमध्ये सप्लाय केला इंटरस्टेट. भारताबाहेर सप्लाय केला इंटरस्टेट. आणि कुठे काही स्पेसिफाईड नाही आहे या सेशनमध्ये, तो इंटरस्टेट सप्लाय. हे झालं इंटर. आता इंट्रा सप्लाय. इंट्रा स्टेट सप्लाय. सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 10. सप्लाय ऑफ गुड्स 10मध्ये काय वेगळ्या केस आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे. सप्लाय ऑफ गुड्स वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर अँड द प्लेस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स आर इन द सेम स्टेट. सप्लायर आणि प्लेस ऑफ सप्लाय सेम स्टेटमध्ये. सप्लाय कुठला झाला? इंट्रास्टेट. सेम युटीमध्ये कुठला झाला? इंट्रास्टेट. इथे गुड्सचं दिलं आहे, खाली सर्व्हिसचं दिलं आहे. सेम युनियन टेरिटरी आहे, सर्व्हिसेस सेम आहे, गुड्स. प्रोव्हाइडेड दॅट फॉलोइंग सप्लाय ऑफ गुड्स आर नॉट बी ट्रीटेड ॲज इंट्रा स्टेट सप्लाय. इंटरनेट सप्लाय कुठला आहे? सप्लाय ऑफ गुड्स टू और बाय स्पेशल इकॉनॉमिक झोन डेव्हलपर और स्पेशल इकॉनॉमिक झोन युनिट. अंधेरीला, अंधेरी मुंबईमध्ये येतं, अंधेरीमध्ये एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. तुम्ही मुंबईच्या दुसऱ्या कुठल्याही एरियामधला तिकडे सप्लाय केला, विदिन सेम स्टेट आहे, पण तो सेजमध्ये आहे ना, मग तो इंट्रामध्ये येणार नाही. मग तो इंट्रा स्टेट सप्लाय नाही आहे, तो इंटरस्टेट सप्लाय आहे. मग वरती सांगितलं विदिन सेम स्टेट सेम युटी, पण सेजमधला तो भाग असला नाही पाहिजे. सेजमध्ये असेल, सेम स्टेटमध्ये असेल, तुम्ही सप्लाय तिकडून घेतला किंवा दिला तर तो इंटरस्टेट सप्लाय असेल. मग लेवी काय होईल तिकडे? CST होणार नाही, IST होईल. जर इंटरस्टेट सप्लाय आहे ते लेवी CST AST होते, आणि जर इंटरस्टेट सप्लाय आहे तर तिथे मग लेवी IGST होते. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे. गुड्स इम्पोर्टेड इन टू द टेरिटरी ऑफ इंडिया टिल दे क्रॉस द कस्टम फ्रंटियर ऑफ इंडिया, इथे पण काय होईल? इंटरस्टेट सप्लाय. आणि दुसरा सप्लाय इज मेड टू अ टुरिस्ट रेफर टू इन सेक्शन 15, त्यांना जो सप्लाय केला जाईल तो पण इंटरस्टेट सप्लाय आहे. टुरिस्ट कोण आहे, काय वगैरे सगळी माहिती सेक्शन 15मध्ये. Provided that the intrastate supply of services shall not include supply of services to or by a special economic zone developer or a special economic zone unit. ठीक है. Intrastate supply of services shall not include supply of services to special economic zone. मला सर्व्हिस द्या किंवा घ्या, ते कशामध्ये येईल? इंटरस्टेटमध्ये येईल. एक्सप्लेनेशन काय आहे? दोन पुढे एक्सप्लेनेशन आहे. फॉर द पर्पजेस ऑफ दिस ॲक्ट, संपूर्ण ॲक्ट करता, फक्त या सेक्शन करता नाही. दिस ॲक्ट अँड एस्टॅब्लिशमेंट इन इंडिया आणि एनी अदर एस्टॅब्लिशमेंट आउटसाइड इंडिया. एक कंपनी भारतामध्ये, दुसरी भारताच्या बाहेर आहे, हे दोन काय मानायचे? डिस्टिंक्ट पर्सन मानायचे. ॲज एस्टॅब्लिशमेंट इन स्टेट और युनियन टेरिटरी अँड एनी अदर एस्टॅब्लिशमेंट outside that state or union territory, or an establishment in a state or union territory and any other establishment registered within that state or union territory, then such establishment shall be treated as establishment of distinct person. दोन्ही distinct person मानायचे. आणखी काय? एक्सप्लेनेशन 2 मध्ये a person carrying on a business through a branch or an agency or a representational office in any territory shall be treated as having an establishment in that territory. क्लियर आहे? दुसरीकडे कुठे रिप्रेझेंटेशन ऑफिस आहे दुसऱ्या स्टेटमध्ये एका पर्सनचं, थ्रू अ ब्रँच और एजन्सी और रिप्रेझेंटेशन ऑफिस इन एनी
territory that be treated as having an establishment in that territory. मध्ये काय दिलं आहे, नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ॲक्ट, या ॲक्टमध्ये काय दिलं असतं ते लक्षात घ्या. वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन द टेरिटरी ऑफ वॉटर, द लोकेशन ऑफ सच सप्लायर. एक लँड आहे एखाद्या स्टेटची, तो त्या स्टेटचा एरिया असतो ना नकाशामध्ये, पण त्यापुढे समुद्र आहे, त्यात पाणी आहे. त्या स्टेटच्या मध्ये काय समुद्र आला गोष्ट वेगळी, त्या स्टेटच्या एरियाच्या बाहेर एक स्टेट दिसतंय, इथे गोवा आहे, इकडे महाराष्ट्र आहे, तो स्टेटमध्ये आहे, तो सप्लाय कुठनं करतोय, लोकेशन ऑफ सप्लायर तुम्ही काय कराल, पाण्यामधनं सप्लाय करतोय तर लोकेशन ऑफ सप्लायर काय आहे, आणि जिकडे सप्लाय करतो तिथे पण वॉटरच आहे, प्लेस ऑफ सप्लाय काय घ्याल, वेअर द लोकेशन ऑफ द सप्लायर इज इन द टेरिटरी ऑफ वॉटर, द लोकेशन ऑफ सच सप्लायर shall for the purpose of this act be deemed to be in the coastal state or union territory where the nearest point of the appropriate baseline is located. त्या पाण्यापासून जे स्टेट किंवा युनियन टेरिटरी जमीन जवळ आहे किंवा जो काय बेसलाईन जवळ आहे ते त्याचं लोकेशन ऑफ सप्लायर घ्या. आणि वेअर द प्लेस ऑफ सप्लाय इज इन द टेरिटरी वॉटर, द प्लेस ऑफ सप्लाय काय घ्याल. बघा मे बी तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम करताय पण तुम्हाला सप्लाय पाण्यामध्ये करायचं आहे. सप्लाय कोणाला केला, कुठल्या स्टेटला केला, गोवा केला का महाराष्ट्र केला, पाण्यामध्ये सप्लाय करता येतो आहे ना. आता इथे लोकेशन ऑफ सप्लायर महाराष्ट्र आहे, आमचा विषय तो पसंत आहे, तो महाराष्ट्रामधनं सप्लाय करतो, पण जर टेरिटरी वॉटरमधला सप्लाय आहे, हे सप्लाय कुठे केला, लोकेशन ऑफ त्याचं जे आहे लोकेशन काय, प्लेस ऑफ सप्लाय काय. एक लोकेशन ऑफ सप्लायर आहे आणि दुसरा प्लेस ऑफ सप्लाय आहे. लोकेशन ऑफ सप्लायर एखाद्या त्याच्या लँडवर नाही, तुम्ही ठीक आहे लोकेशन ऑफ सप्लायर आहे, पण सप्लाय जर वॉटरमध्ये आहे, मग प्लेस ऑफ सप्लाय कुठे आहे, जिकडे सप्लाय केला जातो तिथनं कुठल्या युनियन टेरिटरीची किंवा स्टेटची लँड जवळ आहे, बाउंड्री जवळ आहे, त्या स्टेटला किंवा त्या युनियन टेरिटरीला सप्लाय केला, डीप टू बी असं म्हणलं आहे. तुम्हाला क्लिअर आहे हे स्टेट कुठलं क्लिअर आहे, युनियन टेरिटरी क्लिअर आहे, पण पाणी तर कोणाचंच नाही ना स्टेटचं कुठल्याच. ते स्टेटच्या बाहेरचं पाणी असेल तर ते कुठल्या स्टेटचं नाही आहे. पाण्यामध्ये काय अशी बाउंड्री नसते ना की एवढं पाणी महाराष्ट्राचं आहे, एवढं पुढे गोवा सुरू होतं पाण्यामध्ये. महाराष्ट्र लिहिलेलं असतं ना असं कुठलं बोर्ड, इथे महाराष्ट्राची अर्ध संपली गोवा अर्ध सुरू, दिलेलं नाही असं. मग त्या पाण्यात सप्लाय केला, तिकडून जर गोवा शेत जवळ आहे तर सप्लाय गोव्यामध्ये केला किंवा सप्लाय गोव्यामधनं केला, असं डीम टू बी दिले. एकदा तुम्हाला इंट्रा आणि इंटर कळलं तर तुम्हाला सेक्शन 9मध्ये शब्द आला आहे इंट्रा, त्याचा अर्थ कळेल आणि ते क्लिअर होईल. बघा आता मला सेक्शन 5 घ्यायचं आहे. ह्यात सांगितलं गेलं आहे ऑल इंटरस्टेट सप्लाईज, ऑल इंटरस्टेट सप्लाईजला IGST ॲक्टची लिव्ही होईल, IGST लिव्ही होईल. आणि ऑल इंट्रास्टेट सप्लाय वरती CGST लागेल. तुम्हाला इंट्रा आणि इंटर क्लिअर आहे आता. CGST ॲक्टमध्ये सेक्शन 9 आहे लिव्ही आणि करेक्शन, IGSTमध्ये सेक्शन 5 आहे. 5 सेक्शन आहेत, आपल्याला 5 सेक्शन आज करायचे. आता हे बॅकग्राऊंड क्लिअर केलं आहे. आता महत्त्वाचं आहे की GST कशाला लागतो कशा प्रकारे लागतो. IGSTमध्ये तुम्ही CGSTमध्ये बघाल
रेट दिला आहे 20%. कारण की CGSTमध्ये 20% आहे, AGST मध्ये 20% आहे. 20 ने 40 झाले. तुम्ही IGST बघाल, तुम्हाला IGSTमध्ये हा रेट 40 मिळेल. एखाद्या गुड्सवर रेट 40% आहे, त्यावेळेचा अर्थ असतो की CGST 20, CGST 20, AGST 20. पण ते राज्याबाहेर केलं तर 20 ने 20 40 IGST एखादं टॅक्स रेट आहे. त्यात शेअर दोघांना मिळतो, सेंट्रलला पण स्टेटला पण रेट हा 40% असतो मॅक्झिमम. थोडं इकडे बॅकग्राऊंड टेक्स्ट दिलं आहे की आपल्याकडे स्टेट आणि सेंट्रल दोन्ही आहेत, प्लस युनियन टेरिटरी पण आहे. त्यामुळे आपल्याकडे CGST, SGST, UTGST असं होईल. राज्याबाहेर सप्लाय केला, देशाबाहेर सप्लाय केला, सेलबाहेर सप्लाय केला तर मग IGST आहे. तिथे पण मांडलं इकडे की सप्लाय विदिन सेम स्टेट युनियन टेरिटरी, इंटरस्टेट टॅक्सेस CGST, AGST, इंटरस्टेट IGST. काही आणखी वेगळ्या केसेस आहेत सेक्शन 10मध्ये 12मध्ये, आपल्याला जेव्हा ते बघू आपण तेव्हा बघू, म्हणून खाली ते रेफरन्स देऊन ठेवलं आहे. कुठे लागेल CGST, AGST? आपल्याकडे स्टेट आहेत, युनियन टेरिटरीज आहेत. एक स्टेट आहे, दुसरं युनियन टेरिटरीज विथ लेजिस्लेचर आहे. इथे आपण CGST, AGST लागतो. आणि जिकडे युनियन टेरिटरीज आहेत विदाऊट लेजिस्लेचर, तिकडे CGST आणि UTGST येतो. UTGST तर येतो तर त्याचा मग सेक्शन 7 ऑफ युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट प्रमाणे त्याची लेवी सेक्शन तिकडे आहे त्याचं. 9मध्ये CGST ॲक्टमध्ये 9मध्ये आहे, सेम कॉपी AGST आहे, 9मध्ये येईल स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. आणि IGST मध्ये आपण आता बघितलं सेक्शन 5 आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? आज तुम्हाला जास्त त्रास होणार नाही, कारण तुम्हाला तुमच्या मनाला एक सवय लावली त्रास करून घेण्याची रजिस्ट्रेशनमध्ये. पहिले काय होतं, ॲक्टमध्ये प्रोव्हिजन, मग रूलमध्ये फॉर्म, बरोबर आहे. यात तुम्हाला रूल नाही आहेत. आता बघतो यात रूल नाहीत आपल्याला, तुम्ही इझिली ग्रास्प करा. लेवी कशावर आहे? सप्लायवर आहे. बघा, लेवी ऑफ CGST, IGST सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 पण काय, सबसेक्शन 2 मध्ये पण काय प्रोव्हिजन आहे ती पण ह्याला जोडून बघायची आपल्याला, ते पण नंतर बघू. पहिले आपण बघूया सबसेक्शन 1 काय सांगतो. देअर शॅल बी लेविड, बरोबर आहे, लेविड अ टॅक्स. टॅक्सचा चार्ज येईल. कुठला टॅक्स आहे? सेंट्रल CGST, बरोबर आहे, सेंट्रल. GST कशावर येईल? ऑन ऑल इंट्रास्टेट. राज्यामध्ये सप्लाय झाला तर CGST लागेल. कशावर लागेल? सप्लाईजवर लागेल, सप्लाईजवर. एक राज्याबाहेर सप्लाय केला म्हणजे इंटिग्रेटेड GST, हा आपण काढतो आहे सेक्शन 5मधनं. इंटरस्टेट सप्लाय केला तर IGST लागेल, इंट्रास्टेट सप्लाय केला तर CGST लागेल. कशावर लागेल? सप्लाईज कसल्या? गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या किंवा दोन्ही लागेल. पण एक्सेप्ट अपवाद काय, कशावर लागणार नाही? गुड्सचा सप्लाय आहे पण तो ऑन सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन, वाईनवर लागणार नाही. GST वाईनवर लागणार नाही, आज लागणार नाही, उद्या लागणार नाही, कधीच लागणार नाही. अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनचे टॅक्स कोण घेतं? स्टेट गव्हर्नमेंट. त्यावर एक्साईज, वॅट सगळा स्टेट गव्हर्नमेंट घेतं. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जो टॅक्स आहे, हे जे आमचा रेव्हेन्यू आहे, ह्याच्यामध्ये आम्ही सेंट्रलला शेअर देणार नाही, नाही आणि नाही. आम्ही सगळे टॅक्स सोडायला तयार आहोत, पण अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन लोकांना रिलॅक्स करण्याचं एक पुण्यकर्म आम्ही करतो, ते आम्हीच करणार. आम्ही करत आलो आहे, यापुढे पण आम्हीच करणार. हे लिहून पाहिजे कायद्यामध्ये, काही तडजोड नाही या टॅक्सच्या बाबतीत. सगळे स्टेट याच्यावरती एकमत, म्हणून लेवी होईल सगळे गुड्स, सगळ्या सर्व्हिसेस, पण सोडून द्या कुठला? अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन. याच्यावरती मात्र आम्ही GSTमध्ये कधी आणणार नाही. हा आमचा स्पेशल सोर्सेस आहे, खास आवडता सोर्स आहे प्रत्येक स्टेटचा. देणार नाही. समजलं ना काय महत्व आहे सर? तुम्ही ऑर्डरमध्ये बघितलं असेल कशी लाईन लागेल लोकांच्या.
आणि गव्हर्नमेंटनी पण बाकी सगळीकडे लॉकडाऊन हे चालू ठेवा. का टॅक्स तेवढा मिळतो ना त्यांना त्याच्यावरती. फार मोठं टॅक्स कलेक्शन आहे, टॅक्स रिव्ह्यू त्यांना मिळतो. आणि जी एस टीमध्ये दिलं नाही. पण तेच पेट्रोल आहे. सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2 यात त्यांनी पेट्रोलियम प्रोडक्ट ठेवले की पेट्रोलियम प्रोडक्ट जे आहे ते सबसेक्शन 2 बघतो आपण. सबसेक्शन 2 की सेंट्रल टॅक्स ऑन द सप्लाय ऑफ पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड, मोटर स्पिरिट, नॅचरल गॅस, एव्हिएशन, टर्बाइन फ्युएल हे जे आहे ह्याच्यावर जी एस टी आज लागत नाही, पण शॅल बी लेविड विथ इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन ऑफ काउन्सिल. काउन्सिलनी सांगावं, स्टेटनी सांगावं काउन्सिलमध्ये घ्या निर्णय. घेतला काउन्सिलने निर्णय, सेंट्रल गव्हर्नमेंट पेट्रोलवरती जी एस टी लावायला तयार आहे. स्टेटने घ्यायला पाहिजे निर्णय, स्टेट घेईल तेव्हा करू. मग आत्ता आपण याला काय म्हणतो? ह्याला आपण म्हणतो आता याच्यावर जी एस टी लागत नाही. कशावर लागत नाही? एक अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि दुसरं पेट्रोलियम प्रोडक्ट. ह्याला म्हटलं जातं नॉन टॅक्सेबल सप्लाय. मीन्स अ सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस ऑर बोथ विच इज नॉट लेविएबल टू टॅक्स अंडर CGST ॲक्ट और अंडर IGST ॲक्ट. ह्याला काय म्हटलं जातं? नॉन टॅक्सेबल सप्लाय. याच्यावर टॅक्स लागतो तो टॅक्सेबल सप्लाय, टॅक्स लागत नाही नॉन टॅक्सेबल सप्लाय. अर्थ कळला? सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 2. अर्थ कळला याचा? पेट्रोलियम प्रोडक्ट जेव्हा GST काउन्सिल रिकमेंड करेल गव्हर्नमेंटला तेव्हा त्यावर लागेल, पण आज तरी ते GSTच्या बाहेर आहे. आणि दुसरं एक्सेप्टमध्ये आलं सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन GSTच्या बाहेर आहे. आता ज्यावेळेस टॅक्स लावायचा तेव्हा टॅक्सची व्हॅल्यू काय असेल त्या करताना प्रोव्हिजन असते. तिची व्हॅल्यू काय असेल ती व्हॅल्यू तुम्हाला सेक्शन 15 जो आहे त्यामध्ये तरतूद केलेली आहे. व्हॅल्युएशनची व्हॅल्युएशन डिटरमाइंड अंडर सेक्शन 15 मध्ये कशा प्रकारे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची सांगितलं आहे. बरोबर आहे? आणि मग किती रेट लावायचा GSTचा, किती रेट लावायचा? जो रेट लावायचा आहे ना तो नोटिफिकेशनद्वारे सांगण्यात येईल, पण तो 20%हून जास्त नसेल CGST आणि 40%हून जास्त नसेल IGST. बस एवढं पार्लमेंटमध्ये मान्य झालं. आणि मग गव्हर्नमेंटनी रेट नोटिफाय केले. ॲज मे बी नोटिफाईड बाय द गव्हर्नमेंट ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल अँड कलेक्ट इन सच मॅनर. कशा प्रकारे कलेक्ट करायचा याचे रूल बनवले जातील. आणि शॅल बी पेड बाय द टॅक्सेबल पर्सन. टॅक्सेबल पर्सन म्हणजे जो पर्सन GST रजिस्टर आहे टॅक्सेबल पर्सन आहे त्याला म्हणजे सप्लायर, जबाबदारी कोणाची? सप्लायरची. सप्लायरनी हे टॅक्स कलेक्ट करावे आणि गव्हर्नमेंटला द्यावे. ॲज घेतला कोणाकडनं जाईल? बाहेरकडनं, रिसिपियंटकडनं. पण जमा करण्याची जबाबदारी कोणाची आहे? ते सप्लायरची. ओके. आता जर का आपण बघितलं इम्पोर्ट झालं ते कस्टममध्ये येतं गुड्स, मग त्यामध्ये कस्टम काय करतं? त्यावरती कस्टम ड्युटी लागते. तर कस्टम ड्युटी लावण्याकरता प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 3 ऑफ द कस्टम टॅरिफ ॲक्ट आहे. त्यामध्ये व्हॅल्युएशन जे केलं जातं डिटरमाइंड अंडर द सेड ॲक्ट ॲट द पॉईंट इव्हेन ड्युटीज ऑफ कस्टम्स आर लेविड ऑन द सेड गुड्स अंडर सेक्शन 12 ऑफ द कस्टम ॲक्ट. कस्टम ॲक्टप्रमाणे व्हॅल्युएशन होईल जर इम्पोर्ट होईल तेव्हा, आणि त्या व्हॅल्यूप्रमाणे त्याच्यावरती IGST लागेल. सप्लाय कुठला आहे? इंटरस्टेट. टॅक्स कुठला लागेल? IGST. बाकी व्हॅल्युएशन जे होतं सेक्शन 15 प्रमाणे होतं. तुम्ही राज्याबाहेर सप्लाय करा, सेजमध्ये करा, व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे होईल. पण जेव्हा इम्पोर्ट होईल त्यावेळेस कस्टमप्रमाणे व्हॅल्युएशन होईल आणि त्याच्यावरती IGSTची लेवी होईल. त्यामुळे हा जो प्रोव्हिजन आहे हा IGST मधला आहे. सेक्शन 5 ऑफ IGST ॲक्टमध्ये हा प्रोव्हिजन आहे. व्हॅल्युएशन ऑन इम्पोर्ट ऑफ गुड्स ॲज पर कस्टम ॲक्ट. ठीक आहे. सेक्शन 1, सेक्शन 2, सब सेक्शन 1, सेक्शन 2 बघितलं आपण. आता यातनं तुम्हाला काय पिक्चर क्लिअर झालं ते सांगतो तुम्हाला. सप्लाय ऑफ अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन इज आउटसाइड द पर्व्ह्यू ऑफ GST. मान्य करा तुम्ही, ॲक्सेप्ट करता. दुसरं पेट्रोलियम प्रोडक्ट्स आर करंटली केप्ट आउट ऑफ द स्कोप ऑफ GST. हावेवर इन फ्युचर दे मे बी ब्रॉट विदिन द स्कोप ऑफ GST. बरोबर आहे. द व्हॅल्यू ऑफ CGST which tax shall be levied will be as per CGST Act section 15. The provisions for value of supply section 15 मध्ये. आणि जर का गुड्स इम्पोर्ट झाले
तर मग कस्टमप्रमाणे तिथे व्हॅल्युएशन होईल. रेट्स किती असतील, रेट नोटिफाय होतील, रेट नोटिफाय झाले ते रेट्स 0, 0.25, 3%, 5%, 12, 18, 28 IGSTसाठी. CGST GST अर्धे लागतात, त्याप्रमाणे जर 28% आहे मग तुमचा CGST 14, IGST 14, 18 आहे ते 9, 9, 6, 7, 5 आहे ते 2.5, 3 आहे गोल्ड सिल्वरवरती 1.5, 1.5 त्याप्रमाणे लागतं. सप्लाय कसला होतो, गुड्सचा, सर्व्हिसेस. इंट्रास्टेट असेल तर मग CGST ॲक्टप्रमाणे CGST येतो. जर इंटरस्टेट असेल तर IGST येतो. पेएबल बाय कोणाला पे करायचं आहे, टॅक्सेबल पर्सनला, म्हणजे कोणाला, सप्लायरला. बरोबर. नो GST ऑन, नो GST ऑन अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि 5 पेट्रोलियम प्रॉडक्ट. व्हॅल्युएशन कसा होईल, CGST IGSTचं व्हॅल्युएशन डिटरमाइन अंडर सेक्शन 15 प्रमाणे. IGSTचं इम्पोर्ट झाले गुड्स, व्हॅल्युएशन कस्टमप्रमाणे. रेट CGST करता, रेट IGST करता. तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही कशा प्रकारे चार्ट तुमचे बनवू शकता किंवा अशी माहिती समराईज करू शकता. समरी बनवा किंवा चार्ट बनवा, तुमचं जरूर लक्षात राहील. इथे काय डेफिनेशन आहे, एक्झाम सप्लाय आपण बघितलं होतं ना सेक्शन 23मध्ये. जे डेफिनेशन काय, एक्झाम सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ एनी गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच अट्रॅक्ट्स नील रेट ऑफ टॅक्स और विच मे बी होल्ली एक्झाम. गव्हर्नमेंटकडे सेक्शन 11मध्ये अधिकार आहे की गव्हर्नमेंट नोटिफाय करेल काही गुड्स सर्व्हिसेस त्याच्यावर GST लागणार नाही, करमुक्त असतील. किंवा सेक्शन 6मध्ये IGST ॲक्टमध्ये त्याला म्हणता येईल नॉन टॅक्सेबल सप्लाय, नॉन टॅक्सेबल. आपण अगोदर काय बघितलं, नॉन टॅक्सेबल सप्लाय बघितलं ना, इन्क्लूड्स नॉन टॅक्सेबल सप्लाय. म्हणजे एक्झाम सप्लायमध्ये नील रेट आहे, होल्ली एक्झाम्प्ट आहे सेक्शन 11 प्रमाणे, किंवा मग तो नॉन टॅक्सेबल सप्लाय आहे. म्हणजे सप्लाय कसला, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनचा किंवा पेट्रोलियम प्रॉडक्टचा. नॉन टॅक्सेबल सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ गुड्स and सर्व्हिसेस आर बोथ नॉट लेविएबल टॅक्स अंडर CGST ॲक्ट और अंडर IGST ॲक्ट. ते पण एक्झाम सप्लायमध्ये कवर होतात. एक्झाम सप्लाय म्हटलं याच्यावरती टॅक्स कलेक्ट होत नाही, असे नॉन टॅक्सेबल सप्लाय पण एक्झाम सप्लायमध्ये इन्क्लूड होतात, लक्षात घ्या. टॅक्सेबल सप्लाय मीन्स सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विच इज लेविएबल. टॅक्स कलेक्ट केला ज्या सप्लायवरती गुड्स किंवा सर्व्हिसेसच्या, ते काय झाले टॅक्सेबल सप्लाय. टॅक्सेबल पर्सन कोण आहे, मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर्ड और इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 और 24. रजिस्टर झालेला आहे तो किंवा लायबल टू बी रजिस्टर आहे, तो कोण आहे, टॅक्सेबल पर्सन. आणि रजिस्टर्ड पर्सन मीन्स अ पर्सन हू इज रजिस्टर्ड अंडर सेक्शन 25. सेक्शन 25मध्ये आपण जे बघितलं ना वेगवेगळे पर्सन्स आहेत ते रजिस्टर्ड झालेत, ते रजिस्टर्ड पर्सन आहेत, पण त्यामध्ये UIN येत नाही. ज्यांना UIN मिळतो ना ते येत नाही, ज्यांना GSTN मिळतो ते येतं. मग तो GST कलेक्ट करण्यासाठी असो किंवा TDSमधनं रिसेसमधनं कलेक्ट करण्याकरता असो, हे सगळे कोण आहेत, रजिस्टर्ड पर्सन. पण UIN येत नाही. UINमध्ये फक्त त्यांचा टॅक्स त्यांनी जो काय दिला आहे ते रिफंड घेण्याकरता UIN वापरतात. स्पेशल एजन्सीज ज्या आहेत त्या. सेक्शन 1 कळला, 2 कळला. टॅक्स कोण कलेक्ट करणार, सप्लायर. कोणाकडे कलेक्ट करणार, रिसिपियंट करणार. आता ॲनालिसिसमध्ये बघा, अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशन ह्याच्यावर GST नाही आहे. एक्साईज ड्युटी लागेल सेंट्रलची का स्टेटची, कोणाची लागेल, स्टेटची का सेंट्रलची. एक्साईज ड्युटी लागेल अल्कोहोलिक लिकर फॉर ह्युमन कन्झम्पशनला स्टेटची, पेट्रोलियम प्रॉडक्टवरती सेंट्रलची. वॅट CST कोणाचा आहे, स्टेटचा, इथे पण लागेल. टोबॅकोवरती
जी एस टी आहे, पण एक्साईज ड्युटी पण आहे सेंट्रलची. बाकी जे आहेत हे सोडून 3 कॅटेगरी, ह्याच्यावर फक्त जी एस टी आहे, एक्साईज ड्युटी, वॅट, सी एस टी नाही. सप्लायरने टॅक्स भरायचा आहे, गव्हर्नमेंटकडे जमा करायचा आहे. सप्लायर कोण आहे? इन रिलेशन टू एनी गुड्स और सर्विसेस ऑफ बोथ शॅल मीन द पर्सन, जो पर्सन सप्लाय करतो, सप्लाइंग द सेड गुड्स और सर्विसेस, तो सप्लायर आहे. और बोथ अँड शॅल इन्क्लूड, यात इन्क्लूड कोण होईल? एजंट असेल, एजंट पण ॲक्टिंग ॲज सच ऑन बिहाफ ऑफ सच सप्लायर इन रिलेशन टू द गुड्स और सर्विसेस और बोथ. सप्लायर तो सप्लाय करतो गुड सर्विसेस, तो सप्लायर. आणि मग रिसिपियंट कोण आहे? रिसिपियंट कोण आहे? आपण बाहेर कस्टमर म्हणतो, इथे भाषा काय? सप्लायर आणि रिसिपियंट. रिसिपियंट ऑफ सप्लायर गुड्स और सर्विस और बोथ मीन्स वेअर अ कन्सिडरेशन इज पेएबल. जर कन्सिडरेशन दिलं जातं, पेएबल आहे कन्सिडरेशन, तर फॉर द सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस ऑर बोथ द पर्सन हु इज लायबल टू पे दॅट कन्सिडरेशन, जो कन्सिडरेशन देणार आहे तो कोण आहे? रिसिपियंट. तुम्ही गुड्स मागवले, सांगितलं माझी फॅमिली गावाला आहे, त्यांना गुड्स पाठवा, पेमेंट तुम्ही करताय, रिसिपियंट कोण आहे? कोण आहे? लक्षात ठेवा. उपभोक्ता कोण आहे त्या गुड सर्व्हिसेस ते बघितलं जाणार नाही. पे करायचं, पे कोण करतो? आणि जर पेमेंट केलं जात नाही, 2 ब्रँच आहेत, आपण काय म्हणतो की 2 ब्रँच आहेत, दोघे काय डिस्ट्रिक्ट पर्सन आहेत, ते एकमेकांना पेमेंट नाही करणार ना, मग त्यावेळेस रिसिपियंट कोण आहे? वेअर नो कन्सिडरेशन is payable for the supply of goods, the person to whom the goods are delivered or made available or to whom possession or use of the goods is given or made available, तो कोण आहे? कन्सिडरेशन नाही आहे, मग ते गुड्स ज्याला मिळतात, जो त्याचा पैसा घेतोय, त्याच्या पैशांमध्ये गुड्स आहेत, किंवा जो ज्याला अवेलेबल ते करून दिले, गुड्स त्याला अवेलेबल करून दिलेले आहेत, तो कोण झाला? रेसिपियंट. पुढे काय दिलं आहे? सर्व्हिसचं दिलं आहे. सर गुड्स आहे, सेम सर्व्हिस आहे, त्याला सर्व्हिस दिली जाते, बरोबर आहे? मग वाचून कळते का बघा. Where no consideration is payable for the supply of service, the person to whom the service is rendered, and any reference to a person to whom a supply is made shall be construed as a reference to the recipient of the supply. सप्लायच्या संदर्भामध्ये ज्या व्यक्तीला सर्व्हिस मिळणार आहे याचा रेफरन्स येतोय, तो कोण आहे? रिसिपियंट. शॅल इन्क्लूड an agent acting as such on behalf of the recipient in relation to the goods or services or both supplied. क्लिअर आहे? आता आपण ज्यावेळेस बोलू तेव्हा सप्लायर आणि रिसिपियंट असं बोलू. तुम्हाला क्लिअर असेल ना, सप्लायर म्हणजे कोण, रिसिपियंट म्हणजे कोण. आता पुढचा एक कन्सेप्ट आहे रिव्हर्स चार्ज. आता बघा कसं होतं, जबाबदारी सप्लायरची आहे ना, सप्लायरची आहे ना जबाबदारी. आता सप्लायर आहे, हा जो सप्लायर आहे हा काय करतो? रिसिव्हरकडनं, रिसिपियंटकडनं पेमेंट घेतो प्लस जी एस टी घेतो, बरोबर आहे? स्वतःकडे घेतो आणि मग त्यातला पेमेंट स्वतःकडे ठेवतो आणि जी एस टी गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करतो, गव्हर्नमेंटला पैसे भेटायला करतो. हे काम कोणाचं आहे? सप्लायरचं. की रिसिपियंटला गुड्स द्या, सर्व्हिस द्या आणि त्याला सांगा गुड सर्व्हिसेसची कॉस्ट तुला द्यावीच लागेल आणि तुला गव्हर्नमेंटचा जी एस टी पण द्यायला लागेल, जो मी जमा करीन गव्हर्नमेंटकडे, पण तुला मला द्यायचं. ह्याला आपण म्हणतो नॉर्मल मेकॅनिझम, ह्याला म्हणतो नॉर्मल मेकॅनिझम. ओके, नॉर्मली असंच आहे ना. दुसरी केस आहे रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम ऑफ लेव्ही ऑफ टॅक्स. सप्लायर काय करतो? सप्लायर रिसिपियंटला किंवा रिसिव्हरला
आपले गुड सर्व्हिस देतो आणि त्या सर्व्हिसच्या अगेन्स्ट फक्त त्याचं पेमेंट जे तो घेतो. मला एक्झाम्पल देतो. एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्याला इनपुट्स लागतात, ते तो दुसऱ्या कंपनीकडनं आणतो, त्याच्याकडे प्रोसेस केलं आणि मग एक फिनिश प्रोडक्ट बनतं, ते तो त्या डिस्ट्रीब्युटरला पाठवतो. त्याला ट्रान्सपोर्ट व्हेकल लागेल, टेम्पो लागेल, ट्रक लॉरी पण म्हणतो ते लागेल. स्वतःकडे त्याच्याकडे टेम्पो नाही आहे, तो भाड्याने घेईल, त्याला रेंट द्यायला लागेल. आता ज्या वेळेस सप्लाय करेल, त्याला टेम्पो देईल, त्याचं भाडं घेईल 10,000. ओके, याच्यावर GST आहे, तो सप्लायरला द्यायचा नाही. तुम्ही गाडी भाड्याने घेतली ना, त्याने GST लावलेली नाही तुम्हाला, तुम्ही त्याचा GST गव्हर्नमेंटकडे द्या, सप्लायरनेच द्यायचं. सॉरी, रिसिपियंटनीच द्यायचं, सप्लायर देणार नाही. हा जो रिसिपियंट आहे तोच देईल, हा सप्लायर हा देणार नाही. पेमेंट सर्व्हिसचं सप्लायरला करायचं आणि GSTचं गव्हर्नमेंटला करायचं. कोणी? रिसिपियंटनीच. पहिल्या केसमध्ये काय, दोन्ही पेमेंट करा, गुड सर्व्हिसेसचं पेमेंट प्लस GSTचं पेमेंट सप्लायरला करा. आता असं नाही, दोन पेमेंट करायचे, रिसिपियंटनी, सप्लायरचं सप्लायरला, GSTचं गव्हर्नमेंटला. याला म्हणतात रिव्हर्स चार्ज. जसं नेहमी चालतं, सरळ चालतं, त्याला आपण सरळ म्हणतो ना, उलटं चालतं रिव्हर्स म्हणतो ना, हे उलटं झालं ना, जी नॉर्मल मेथड आहे हे उलटं झालं, म्हणून रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्ज मीन्स डेफिनेशन क्लॉज 98 मध्ये रिव्हर्स चार्ज डेफिनेशन CGST ॲक्टमध्ये. द लायबिलिटी टू पे टॅक्स by the recipient of supply of goods or services or both instead of the supplier of such goods or services. सप्लायर देणार नाही, ते कोण देईल? रिसिपियंट. आणि हे कुठे सांगितलं आहे? सेक्शन 9(3) और सेक्शन 9(4) मध्ये सांगितलं. आलं लक्षात? IGST मध्ये 5(3)(5)(4) याच्यामध्ये गव्हर्नमेंटला टॅक्स सप्लायर जमा करत नाही, तर रिसिपियंट जमा करतो. कन्सेप्ट कळला रिव्हर्स चार्जचा? सेक्शन तुम्हाला आता 5 मिनिटात कळेल. रिव्हर्स चार्ज अंडर नोटिफाईड केसेस. आता तुम्ही रिसिपियंट आहात, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल. तुम्हाला लक्षात ठेवायचं, तुम्ही रिसिपियंट आहात, तुम्हाला लक्षात काय घ्यायचं? बाय नोटिफिकेशन specified category of supply of goods or services or both, that tax on which shall be paid on the reverse charge basis by the recipient of such goods or services or both. तुम्ही जर त्या गव्हर्नमेंट नोटिफाय करेल सर्व्हिसेस, तुम्ही सर्व्हिस ती घेत असाल तर सर्व्हिस प्रोव्हायडरला सर्व्हिसचे पैसे द्यायचे, त्याचा टॅक्स गव्हर्नमेंटने देण्याची जबाबदारी रिसिपियंटची. किंवा काही गुड्स पण नोटिफाय गव्हर्नमेंट करेल, ते गुड्स तुम्ही घेतले, सप्लायर आपल्या गुड्सचे पैसे घेईल, त्याचं काम संपलं. टॅक्सचे पैसे गव्हर्नमेंटला कोणी द्यायचे? रिसिपियंट तुम्ही आहात, तुम्ही द्यायचे. ओके. ऑल द प्रोव्हिजन्स ऑफ this act shall be applied to such recipient as if he is the person liable for paying the tax in relation to the supply of such goods or services. All the provisions apply. म्हणजे तुम्ही टॅक्स उशिरा जमा केला, इंटरेस्ट लागेल, लेट फी लागेल, ती भरायला लागेल. तुम्ही गव्हर्नमेंटला टॅक्स दिला, तुम्हाला इंटरेस्ट रेट मिळेल. बाकी प्रोव्हिजन ॲप्लिकेबल आहेत. लक्षात घ्या, हे 3 म्हणलं झालं. रिसिपियंट कोणी असो, नोटिफाईड सर्व्हिस रिसिव्ह केल्या, नोटिफाईड गुड्स रिसिव्ह केले, तर त्याच्यावरचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी रिसिपियंटची. रिसिपियंट सगळे रिसिपियंट. ओके. आणि जो सप्लायर आहे तो रजिस्टर असायला पाहिजे का अनरजिस्टर असायला पाहिजे? काही कंडिशन नाही.
मे बी तो अनरजिस्टर्ड असतो, तो अनरजिस्टर्ड असतो, ट्रान्सपोर्टर अनरजिस्टर्ड असतो, कारण त्याला टॅक्स भरायलाच नाही ना. आपण बघितलं की जे RCA लायबिलिटी आहे तर सप्लायर जीएसटी घेणारच नाही. लिगल सर्व्हिस आहे, वकील किती पण फीज घेऊ, टॅक्स कोणाला भरायचं आहे? रिसिपियंटला भरायचं आहे. म्हणजे ते अनरजिस्टर्ड असणार आहेत. आणि जी सर्व्हिस नोटिफाय केली गेली ती जो रेसिपियंट घेईल, जीएसटीमध्ये रजिस्टर्ड पर्सन घेईल, जीएसटीमधला टॅक्सेबल पर्सन घेईल, टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची जबाबदारी टॅक्सेबल पर्सनची. अनरजिस्टर्डचं काय, तो अनरजिस्टर्डच आहे, तो टॅक्स जमा करणारच नाही गव्हर्नमेंटकडे, जमा करूच शकत नाही. हे 9(3) आहे. 9(4) थोडं वेगळं आहे. 9(4) बघा, 9(4) काय, द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन, गव्हर्नमेंट नोटिफाय करेल क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन. आता क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन म्हणजे तुम्ही असाल तर तुम्हाला 9(4) ॲप्लिकेबल, अदरवाईज नाही. 9(3) सगळ्यांना ॲप्लिकेबल. नोटिफाय सर्व्हिस घेतली, गुड्स घेतले, टॅक्स जमा करा. 9(4) क्लास ऑफ पर्सन आत्ता गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलं आहे, क्लास ऑफ पर्सन सांगितलं आहे, तो आहे बिल्डर प्रमोटर. बिल्डर प्रमोटर, बिल्डरनी म्हणजे कुठला सेक्टर झालं, रिअल इस्टेट सेक्टर. जर बिल्डरनी स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स, एक क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन कोण आहे, बिल्डर प्रमोटर, इन रिस्पेक्ट ऑफ सप्लाय ऑफ स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स, गव्हर्नमेंटनी नोटिफाय केलं काही गुड्स सर्व्हिसेस, त्याच्यावर त्या जर का त्यांनी अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं घेतल्या तरच त्याच्यावरती त्याला टॅक्स जमा करायला लागेल. कोणाला, प्रमोटरला. तुम्ही प्रमोटर नाही आहे, 9(4) विसरून जा, तुम्हाला 9(4) ॲप्लिकेबल होणारच नाही. तुम्ही प्रमोटर आहात, तुम्ही कॅटेगरीज ऑफ गुड्स नाही घेतले, दुसरे गुड्स घेतले, 9(4) ॲप्लिकेबल होणार नाही. तुम्ही प्रमोटर आहात, बरोबर आहे, पहिली कंडिशन ट्रू झाली. दुसरं, तुम्ही स्पेसिफिक कॅटेगरी ऑफ गुड्स सर्व्हिस घेतले, दुसरी कंडिशन ट्रू झाली. तिसरी, तुम्ही अनरजिस्टर्ड सप्लायरकडनं घेतली तर तुम्हाला GST भरायला लागेल. पण 3 मधली एक जरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही तर 9(4) ॲप्लिकेबल होत नाही. जर 9(4) हा जो अनरजिस्टर्ड आहे, हा शब्द अनरजिस्टर्ड आहे, रजिस्टर्ड पर्सन आहे, तो घेईल टॅक्स, भरेल गव्हर्नमेंटकडे, फॉरवर्ड चार्ज लागेल. पण बिल्डर जर स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ गुड्स जर अनरजिस्टर्ड पर्सनकडनं घेतो तर मग बिल्डरला टॅक्स भरायला लागेल. ह्याचा स्कोप लिमिटेड टू क्लास ऑफ रजिस्टर्ड पर्सन आहे. आणि तो पण केव्हा होतो, ह्याचा स्कोप केव्हा येतो, जेव्हा अनरजिस्टर्ड पर्सन पण सप्लाय करेल तेव्हा. पण जर का त्या प्रमोटरनी सगळा सप्लाय रजिस्टर्ड पर्सनकडून घेतला तर त्याला मग 9(4) ॲप्लिकेबल होणार नाही. क्लिअर आहे? 9(3) 9(4) फरक कळला. RCM दोन्हीमध्ये येतो, 9(3) वेगळा आहे, 9(4) वेगळा आहे, दोन्हीमध्ये गोंधळ होतो. बाकी ऑल द recipient of such supply of goods or services or both, and all the provisions of this act shall apply to such recipient as if he is the person liable for paying the tax in relation to such supply of goods or services or both. बाकी महत्त्वाचा मॅटर वरती होता, बस तो टॅक्स त्यांनी जमा करायचा आणि बाकी सगळ्या प्रोविजन्स त्याला ॲप्लिकेबल होतील त्या रिसिपियंट त्या सप्लाय ऑफ गुड्स व सर्व्हिसेस संदर्भात. 9(3) notified supplies payable by registered person recipient, सगळ्या रजिस्टर्ड पर्सनला ॲप्लिकेबल आहे. नोटिफिकेशन 2 आहेत, एक गुड्ससाठी एक सर्व्हिससाठी. रिअल इस्टेट सेक्टर 9(4), पण कंडिशन 3, नोटिफाईड सप्लाईज आहेत का, त्या अनरजिस्टर्डकडनं घेतल्यात का, आणि त्या प्रमोटर बिल्डरने घेतल्यात का, तरच तो 9(4) ॲप्लिकेबल होईल, होणार नाही. काही डाऊट नाही ना, क्लिअर आहे ना. आता ECU इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, तुम्हाला मी जी एक्सरसाइज दिलेली आहे ह्याच्यावरती, त्यात तुम्हाला सेक्शन 9(5) उल्लेख आला आहे का क्वेश्चनमध्ये. एक क्वेश्चन आहे यात 9(5) उल्लेख आहे. तुम्हाला तो क्वेश्चन आणला असता तर तुम्ही सॉल्व्ह करायला गेले असेल तर मी विचारलं असतं, तुम्ही 9(5) शिकवलाच नाही, तुम्ही 9(5) त्या प्रश्नामध्ये का टाकला.
तुम्ही वाचलाच नाही, त्यामुळे तुम्हाला 95चा उल्लेख कुठे आहे पण माहीत नसेल. बरोबर आहे. आता बघा 95 काय, ECO इज नायदर अ सप्लायर. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर हा सप्लायर असतो का? नसतो. तो गुड्स पण सप्लाय करत नाही, सर्व्हिस पण सप्लाय करत नाही. तो गुड्स रिसिव्ह पण करत नाही, तो रिसिप्टेंट पण नसतो, गुड्सच्या सर्व्हिसेसचा काही नसतो. तो काय करतो ECO? एक प्लॅटफॉर्म बनवतो, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट. त्याच्या थ्रू दुसरे सप्लायर आणि रिसिपियंट यांना सेवा देतो आणि त्याच्या अगेन्स्ट तो सप्लायरकडनं कमिशन घेतो. त्याच्यात 100% GST शॅल बी पेएबल बाय ECO. या केसमध्ये गव्हर्नमेंट 3 कॅटेगरी ऑफ सर्व्हिस गव्हर्नमेंटने नोटिफाय केल्या, ज्यामध्ये ECOवरती टॅक्स जमा करण्याची जबाबदारी दिली. तो सप्लायर नाही आहे, तो डीम सप्लायर आहे, मानला जाईल सप्लायर. ही सर्व्हिस जेव्हा होते ना, हे गुड्स जेव्हा होतं, आम्ही सर्व्हिस बोलतोय फक्त, ते सर्व्हिस नोटिफाय करू, त्याच्यावरचा टॅक्स द्यायचा. आणि 3 सर्व्हिस कुठल्या आहेत ते नोटिफाय केल्या गेल्या दाखव. पहिले प्रोविजन वाचू आपण. द गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय कॅटेगरीज ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. सप्लाय होईल, सर्व्हिसेसचा होईल, नोटिफाय करेल. इंट्रास्टेट, इंटरस्टेट सप्लाईज ऑफ विच शॅल बी पेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. याला GST कोण भरेल? ECO. इफ सच सर्व्हिसेस आर सप्लाइड थ्रू इट, ECO थ्रू सप्लाय झाला तर GST आहे. All the provisions of this act shall apply to such electronic commerce operator as if he is a supplier liable for paying the tax. त्याला पेमेंट करायला लागेल, उशिरा गेला तर लेट फीज इंटरेस्ट करायला लागेल, रिटर्न फाईल करावं लागेल, सगळं करायला लागेल. नोटिफिकेशन गव्हर्नमेंटने 2 काढल्या. पहिली नोटिफिकेशन 1 जुलैच्या अगोदर आली, म्हणजे GST लॉ ॲप्लिकेबल होण्यापूर्वी आली. दुसरी नोटिफिकेशन्स, पहिल्यामध्ये 2 सर्व्हिसेस आहेत, दुसऱ्यामध्ये 1 सर्व्हिस. ओके, तुम्हाला मी नोटिफिकेशन दाखवतो. दिसते काय दिलं आहे? पॉवर कन्फर्ड बाय द सबसेक्शन 5 ऑफ सेक्शन 5 ऑफ द इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट. IGSTमध्ये सेक्शन 5 येईल ना, मग CGSTमध्ये 9 येईल, 5 येईल. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर्स बाय रेडिओ टॅक्सी, मोटर कॅब, मॅक्सी कॅब अँड मोटरसायकल. याच्यावरती टॅक्स कोणी द्यायचा? ECO. पेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. दिले फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ सर्व्हिसेस द टॅक्स ऑन इंटरस्टेट सप्लाईज शॅल बी पेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. आहे ना? बघा आता ओला आहे ना, ओला डीम सप्लायर. सर्व्हिस कोण, रिसिपेंट कोण आहे? हा माणूस. तो सप्लायर कोण आहे? सप्लायर कोणा थ्रू होतो? ओला थ्रू. GST कोणी भरायचा? ओलाने. ॲज पर सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन कोणाला? ओलाला. का ठेवलं? काय करतात तुम्ही? ECO आहात ना, रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. हे दोघं एकमेकांना भेटले, त्यांना भेटवण्याचं काम कोण करतो? ओला. मग डीम सप्लायर कोण आहे? सर्व्हिस कुठली आहे? ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. कसली आहे? पॅसेंजरची. काय दिलं इकडे? सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स नाही, ट्रान्सपोर्टेशन ऑफ पॅसेंजर. क्लिअर झालं? दुसरं, सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन इन हॉटेल. सर्व्हिसेस काय? हॉटेलमध्ये, इन्स, गेस्ट हाऊस, क्लब, कंपॅशन, नाव काही असो, मीन फॉर रेसिडेन्शियल और लॉजिंग पर्पजेस. सपोज तुम्हाला काय सुट्टी आहे, तुम्हाला गोव्याला जायचं आहे, बरोबर आहे, तर लॉकडाऊन संपणार आहे, ठरवाल तुम्ही 31 गोव्याला. तुम्ही असंच बुकिंग करून ठेवलं आणि सगळं चालू आहे, वॅक्सिनेशन वगैरे
सगळं वॅक्सिनेशन संपेल आपलं दिवाळीपर्यंत सगळं होऊन जाईल. गव्हर्नमेंटने सांगितलं आम्हाला रोज तुम्ही 10 लाख आम्ही करू, 15 लाख करू आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये जेवढे आपले लोक आहेत सगळ्यांना पूर्ण करू. ठीक आहे, मी ठरवलं आपण गोव्याला जायचं. तुम्ही बुकिंग कसं करा गोव्याला जायचं हॉटेलचं? थ्रू ECU. ठीक आहे, ECU कोण करणार? तुम्ही हॉटेल बुक केलं, किती हॉटेलचं रेंट आहे? 3 दिवस जाणार आहे, 5,000 भरून टाका आत्ताच. आपला फिक्स कार्यक्रम. GST कोण देणार? ECU थ्रू बुकिंग झालं. बरेच आपण बघतो ना, ECU बरेच आहेत हॉटेल बुकिंग होतं. GST कोण देणार? सर्व्हिसेस बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग अकोमोडेशन इन द हॉटेल, इन्स, गेस्ट हाऊस, क्लब, कॅम्पस आहे. वरती काय दिलं आहे? शॅल बी पेड बाय द इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. हे वर दिलं आहे. आता पुढे दिलं आहे एक्सेप्शन, एक्सेप्ट वेअर द पर्सन सप्लाईंग सच सर्व्हिसेस. याचं हॉटेल आहे थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. जर तो लायबल आहे कोण? हॉटेल. मग हॉटेल दे. हॉटेल जर रजिस्टर आहे तर ECU दे. गव्हर्नमेंटला कुठला टॅक्स पाहिजे. टॅक्स मिळतो ना, मग ECUला सोडला. ओके, पॅसेंजर ट्रान्सपोर्टमध्ये पॉसिबल नाही ही कंडिशन. सर्व्हिस बाय वे ऑफ ट्रान्सपोर्टेशन पॅसेंजरला ॲप्लिकेबल नाही. तो जो ड्रायव्हर आहे किंवा ती एजन्सी असेल, एखादी कंपनी असेल ट्रान्सपोर्टची, ती रजिस्टर असेल GSTमध्ये, तरी पण ECUनेच GST करायचं. तो ट्रान्सपोर्ट करणारा भरणार नाही. पण इथे हॉटेलला माझा एक्सक्यूज दिला आहे की हॉटेल रजिस्टर आहे तर हॉटेल भरेल, हॉटेल जर रजिस्टर आहे तर ECU भरेल. क्लिअर आहे एवढं? दुसरं 2 झाले ना. तिसरं अबिन सर्व्हिसेस बाय वे ऑफ हाऊसकीपिंग, प्लंबर, कार्पेंटर. मला लोक बिझी असतात, कामावर जायचं, ओव्हरटाईम करायचा, EMI भरायचे, प्रमोशन पाहिजे, कामं करायला वेळ नाही कोणाकडे, पैसा आहे. मग अशा वगैरे काय प्लंबर पाहिजे, कार्पेंटर पाहिजे, काय करतात? वेबसाईटला जायचं, माहिती घ्यायची, माझ्या घरी पाठवा, तो व्यक्ती येतो, काम करून जातो. बरोबर, घरी मुलं असतात किंवा आईवडील माझ्याकडे असतात, ते बघतात माणूस येईल, काम करून निघून जाईल, त्याला पैसे द्या. पैसे मग ऑनलाईन पेमेंट होतं, सगळे जातात. पैसे कोणाला मिळतात? ECU थ्रू मिळतात. ECU थ्रू ऑर्डर होते. टॅक्स कुठे मिळतो? गव्हर्नमेंटला. बरोबर आहे. ही कुठली एजन्सी आहे जी ECUवर रजिस्टर आहे, बरोबर आहे, ती त्या प्लंबरला पाठवते, कार्पेंटरला पाठवते, ते येऊन काम करतो. गव्हर्नमेंटचं म्हणणे आम्हाला टॅक्स मिळायला पाहिजे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ हाऊसकीपिंग सच ॲज प्लंबिंग, कार्पेंटिंग एक्सेट्रा, एक्सेप्ट, परत तिथे एक्सेप्ट दिलं आहे, वेदर द पर्सन सप्लाइंग सच सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर इज लायबल फॉर रजिस्ट्रेशन. एक्सेप्ट म्हणजे वरती काय दिलं आहे की जे सप्लाय झाला in case of following category of services the tax on interstate supply shall be paid by the electronic commerce operator. हे वर दिले पण एक्सेप्ट दिले. म्हणजे जर तो रजिस्टर असेल तो भरेल ना, मग ECUला भरण्याची गरज नाही, मग ECUला देण्याची गरज नाही टॅक्स. पॅसेंजर सर्व्हिस, ट्रान्सपोर्टेशन, हॉटेलमध्ये बुकिंग केलं रेसिडेन्शियल पर्पज, आणि तिसरं आता हाऊसकीपिंग सर्व्हिसेस, प्लंबिंग, कार्पेंटर. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय? तुम्हाला क्लॉज 44 मध्ये दिले. मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ इंक्लुडिंग डिजिटल प्रोडक्ट्स ओवर डिजिटल और इलेक्ट्रॉनिक नेटवर्क. इन सिंपल टर्म्स, बाइंग एंड सेलिंग ऑफ प्रोडक्ट्स एंड सर्व्हिसेस बाय बिझनेस एंड कंझ्युमर्स थ्रू एन इकॉनॉमिक इलेक्ट्रॉनिक मीडियम विदाउट युजिंग एनी पेपर डॉक्युमेंट. त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आणि इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर मीन्स any person who owns, operates or manages digital or electronic facility or platform for electronic commerce. जो प्लॅटफॉर्म बनवतो तो या प्रकारचं काम करण्याकरता एक सिस्टीम बनवतो, तो कोण आहे? इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. हे क्लिअर आहे? आता खाली बघा दिले, एनी पर्सन हू इज सप्लाइंग गुड सर्व्हिसेस ऑन हिज अकाउंट हाऊएवर वुड नॉट बी कन्सिडर ॲज E-कॉमर्स ऑपरेटर. मी माझी वेबसाईट बनवली, माझं पोर्टल बनवलं, तिकडे सांगितलं की या परचेस करा, सेल करा. या केसमध्ये तुम्ही मला ECU म्हणाल का? प्लॅटफॉर्म नाही आहे माझा, माझी वेबसाईट आहे, पण एक व्यक्ती वेबसाईट बनवतो आणि ज्याच्या थ्रू इतर लोक कनेक्ट होतात, तो ECU आहे.
फरक लक्षात घ्या. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे जे आहेत, शॉपक्लूज, मिंत्रा, स्नॅपडील, हे काय स्वतः सप्लायर नाही आहेत, स्वतः रिसिपियंट नाही आहेत. ते कुठलेही गुड्स रिसीव करत नाहीत, सर्व्हिस रिसीव करत नाही, सप्लाय करत नाही, काही करत नाही. त्यांच्या थ्रू इतर लोकांना ते गुड्स सप्लाय करण्याची संधी निर्माण करतात, गुड्स खरेदी करण्याची संधी निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्याकडे प्लॅटफॉर्म आहे, सिस्टीम आहे. त्यामुळे ते कोण आहेत? ECU. आणि बाकी सध्या टायटन कंपनी आहे, सप्लाइंग वॉचेस अँड ज्वेल्स थ्रू इट्स ओन वेबसाईट वुड नॉट बी कन्सिडर्ड ॲज ई-कॉमर्स ऑपरेटर फॉर द पर्पज ऑफ डिस्ट्रीब्युशन. Suppose if we are selling Redmi 4 MI phone through Flipkart, then it is e-commerce operator. But when we are selling through own website, MI store, that is MI store, then it will not be considered as e-commerce operator. फरक लक्षात घ्या. थ्रू वेबसाईटच होत आहे, पण स्वतःचा प्रॉडक्ट स्वतः विकतोय, ते ई-कॉमर्स, तो ECO नाही. तर प्लॅटफॉर्म बनवतो, सिस्टम बनवतो, ज्यात ते दुसरे विकतात, तेव्हा तो ECO. ECO आहे तो सप्लाय करतो. आता ECO भारतामध्ये असेल किंवा भारताबाहेर असेल. भारताबाहेर जर असेल, प्रोव्हाइडेड दॅट वेअर अन इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर डज नॉट हॅव अ फिजिकल प्रेझेन्स इन टॅक्सेबल टेरिटरी, एनी पर्सन रिप्रेझेंटिंग सच इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर फॉर एनी पर्पज इन द टॅक्सेबल टेरिटरी, भारतामध्ये, तर शॅल बी लायबल टू पे टॅक्स. तो टॅक्स पे करायला लायबल आहे. आणि provided further that where an electronic commerce operator does not have a physical presence in the taxable territory and also he does not have a representative in that said territory, such electronic commerce operator shall appoint a person in the taxable territory for the purpose of paying tax, and such person shall be liable to pay tax. अर्थ कळला? कळला अर्थ की नाही कळला? जो ECU आहे तो भारताबाहेर आहे आणि त्याचा कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह कुठल्याही कारणाकरता भारतात नाही आहे, तर GST पे करण्याकरता त्या ECOनी भारतामध्ये त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह नेमावा आणि त्यांनी टॅक्स गव्हर्नमेंटकडे पे करावा. तो लायबल असेल पे करावा टॅक्स. पहिल्यामध्ये काय दिलं आहे की एनी पर्सन तो रिप्रेझेंट करतो त्या ECOला भारतामध्ये, तो लायबल टू पे टॅक्स आहे. पण कोण रिप्रेझेंट करत नाही आहे, तर तुम्ही एक माणूस ठेवा टॅक्स पे करण्याकरता. ते म्हणतील म्हणजे भारताबाहेर टॅक्स जमा करायचा, रिप्रेझेंटेटिव्ह ठेवा पाहिजे. त्याची प्रोव्हिजन म्हणून केली. टॅक्स वसूल व्हायला पाहिजे ना, टॅक्स जमा व्हायला पाहिजे ना, कसं जमा होणार? 3% झाले, 3 प्रकार झाले आपल्याकडे. एक फॉरवर्ड चार्ज, दुसरं रिव्हर्स चार्ज आणि तिसरं ई-कॉमर्स. फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स कोण देतो? गव्हर्नमेंटला, सप्लायर. रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्स गव्हर्नमेंटला कोण देतो? रिसिपियंट. आणि ई-कॉमर्स, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर थ्रू जेव्हा बिझनेस गव्हर्नमेंट जेव्हा सप्लाय होतो, तेव्हा जर पहिल्या आपण 3 केस बघितल्या, पहिल्या केसमध्ये ECO देतो आणि बाकी 2 केसमध्ये जर रिसिपियंट रजिस्टर नसेल तर मग ECO देतो. क्लिअर झालं? वनमध्ये काय दिलं आहे? सबसेक्शन 1मध्ये फॉरवर्ड चार्ज. फॉरवर्ड चार्ज दिला तुम्हाला 1मध्ये, आणि 2मध्ये काय सांगितलं? पेट्रोलियम प्रोडक्ट. 1, 2मध्ये फॉरवर्ड चार्ज आहे. 3मध्ये रिव्हर्स चार्ज, नोटिफाईड गुड सर्व्हिसेस सगळ्या रिसिपियंटसाठी. आणि 9(4)मध्ये रिव्हर्स चार्ज आहे, पण कोणावरती आहे? कॅटेगरीज ऑफ पर्सन. ती गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. कॅटेगरी काय नोटिफाय केली? रिअल इस्टेट सेक्टर, प्रमोटर, बिल्डर. नोटिफाईड गुड्स कुठले आहेत ते आपल्याला बघायला लागतील. आणि अनरजिस्टर्ड पर्सन म्हणून सप्लाय घेतला तर ॲप्लिकेबल होईल. आता जे ह्या 2 नोटिफिकेशन्स आहेत आणि हे जे एक नोटिफिकेशन्स आहे, हे आपल्याला वेगळं पुढच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. लेवी कळलं? कशावर लेवी होईल? सप्लाय झाला तर GST द्यायचं आहे. सप्लाय राज्यामध्ये झाला,
CGST GST राज्याबाहेर झाला तर IGST. व्हॅल्युएशन सेक्शन 15 प्रमाणे, रेट नोटिफिकेशन प्रमाणे, फॉरवर्ड चार्ज प्रमाणे, रिव्हर्स चार्ज प्रमाणे. थांबूया. ओके. आज तुम्हाला अगोदरच्या एवढं कॉम्पिटिशन वाटलं का? रूल नाही, फॉर्म नाही, करू क्लोज.